मुंबईला येण्यासाठी 45,000 रुपये घेऊन आलो होतो मी त्यावेळेस. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स 30,000 रुपये फीस होती. अरे म्हणलं हे तुझ्याकडे 2 वर्ष आहे म्हणलं. मग काय मी त्यावेळेस फोटोग्राफी करायचो. माझ्या मोठ्या भावाने मला फोटोग्राफी शिकवली. मी अंत्ययात्रेची पण ऑर्डर करायचो. मी एका दिवसात 3 वेगवेगळ्या कास्टच्या अंत्ययात्रा केलेल्या आहेत. भरत जाधव जे आहे की मी ज्यांच्या कित्येक कहाण्या ऐकल्यात म्हणलं आपल्याला बदलतं आणि हा बदलणारा हा माणूस आहे म्हणलं समोरचा. जिंदा आदमी से डरना मुर्दे से कभी डरना नाही. मग ते आम्हाला पाठवायचे. तुम्ही जा म्हणे जरा छावणीमध्ये मर्सिडीज आहेत म्हणजे शवाग्रह जिथं डेड बॉडी ठेवलेली असायची. एक तिथं वर डेड बॉडी ठेवलेली आहे आणि फोटो काढत होतो मी तिथे. त्या हवेच्या झोक्यानं तो दरवाजा लॉक झाला तर माझ्या इथून अख्ख्या सगळ्या पाठ म्हणून मुंग्या होत्या. म्हणजे कुणीतरी असं म्हणतात ना की कुणी खड्ड्यात पडल्यानंतर माणसाचं संपतो माणूस की यार खड्ड्यात पडलं तर. मी खड्ड्यात पडून मोठा झाला होता. नमस्कार, मी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आपल्या मनोरंजन क्षेत्र आहे ते प्रामुख्याने तुम्हालाही माहिती आहे की ते मुंबई केंद्रित आहे आणि जर आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये कारकीर्द करायची असेल तर मुंबई पुण्याच्या पलीकडच्या कलाकारांना मुंबईमध्ये येणं हे आवश्यक आहे. म्हणजे आता आपण नुसतं मराठीचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कलाकार इकडे आले. येताना ते आपली तिकडची भाषा घेऊन आले, आपली कामाची पद्धत घेऊन आले, त्याचबरोबर तिकडची खाद्य संस्कृतीसुद्धा घेऊन या क्षेत्रामध्ये वावरले, यशस्वी ठरले. पण जेव्हा ते येतात, आता एक मुंबई म्हटल्यानंतर एक त्यांच्यासाठी एक नवीन शहर आहे. शहराशी ओळख होते, ओळख वाढत जाते, त्यांची इकडे राहण्याची सुद्धा समस्या असते. मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने राहण्याचा मार्ग काढतो. मग संधी शोधायची असते. निर्माता दिग्दर्शकांना भेटायचं असतं. मग ते कुठे भेटायचं, कसं भेटायचे, ते स्पॉट कुठे आहे याची माहिती करून घेणं. मग बऱ्याचदा तरी ना फक्त आश्वासन मिळतं, सतत फेऱ्या माराव्या लागतात. हा जो सगळा प्रवास आहे ह्याच्यातून कलाकाराची जडणघडण होत राहते. आणि असाच एक कलाकार आज आमच्या इट्स मज्जाच्या स्टुडिओत आहे आणि तो आहे प्रवीण डाळिंबकर. नमस्कार सर. नमस्कार प्रवीण, तुझं हे आमच्या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये स्वागत. थँक्यू सर, थँक्यू. आता तुला बोलवण्यामागचा माझा जो एक सदहेतू आहे, तू औरंगाबादहून आला. हो. म्हणजे तसं मी आता म्हणालो तसं की राज्याच्या विविध भागातून बरेचसे कलाकार म्हणजे ते अगोदरपासून येत होते, पण गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे जेव्हा मालिकांचं जग वाढलं किंवा सिनेमा डिजिटल झाला, म्हणजे 2008-09ला वर्षभरामध्ये मराठीमध्ये 100पेक्षा जास्त चित्रपट बनायला लागले, कम्युनिकेशन वाढलं, आपलं सोशल मीडिया आला आणि त्याबरोबर आहे ना बाहेरगावचे कलाकार मोठ्या प्रमाणात येऊ लागले. हे आता आपण मराठीचा विचार करतो. हिंदीचा विचार केला तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात किंवा विदेशातूनही येतात. तू कसा आलास इकडे मुंबईत आणि मुळात का आलास? हां, आपल्याला दुसरा मार्गच नव्हता. आपल्याला मुंबईला येण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. कारण की त्यावेळेसचा औरंगाबाद म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजीनगर, तिथे ह्या क्षेत्राने येण्यासाठीच्या मर्यादा खूप होत्या. म्हणजे फेस्टिवल सोडलं आणि 1-2 स्पर्धा सोडल्यास याच्यात मोठं होता येत नव्हतं. आणि मला मोठं व्हायचं होतं. माझ्या आजूबाजूचे सगळे पाहिले होते, काही सिनियर्स पाहिले होते. मी ज्या महाविद्यालयात शिकलो, विवेकानंद महाविद्यालयात, तिथे माझे सर होते प्राध्यापक दिलीप महालिंगे सर. मी यांच्या हाताखाली तिथे शिकलो, तिथे नाटक शिकलो. तर तिथून म्हटलं आपल्याला हे झाल्यानंतर परत काय होतं की आपण कुठल्याही तिथल्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुठल्याही याच्यामध्ये महाविद्यालयात तुम्ही जर उत्तम अभिनेते असाल युवक महोत्सवात, तर तिथे काय होतं की तुम्ही 3 वर्ष उत्तम काम करता. तर तिथल्या लोकांना वाटतं की अरे आता याला MA करायला हवं आपण. मग परत MA झालं की मग परत MA होऊन जाईल, तर 2 वर्ष आपल्याला अजून कॉलेजला किंवा अजून कुठल्याही संघटनेला त्याला काम मिळेल म्हणे याला.
पण मग तोपर्यंत आपलं वय निघून जातं संघर्ष करण्याचं, किंवा काहीतरी धाडस होऊन जाईल ते करण्याचं निघून जातं. मग मी म्हटलं आपल्याला याच्या आधीच आपलं इथून निघालो पाहिजे. आणि मी ऑलरेडी 12वी नापास 2 वर्ष 3 वर्ष होतो. अच्छा. हां, त्याच्यात मी म्हणजे मला एक तर काय होतं, मला याच्यात करिअर करायचं होतं. घरच्यांनी मला बळजबरी म्हणजे आपल्याला येतही नव्हतं तसं, बळजबरी वडिलांनी सायन्सला हे टाकलं होतं. मी 12वी सायन्स पास. पण तर ते मला ते पासच होता येत नव्हतं. आणि ते एकदा कंटाळा आला आणि माणसाला जाऊ दे तिकडे, म्हटलं काय करायचं म्हणलं आपल्याला, पास होऊन काय करायचं म्हणलं. पण माझ्या मोठ्या वहिनी त्या प्राध्यापक विद्या चोरपगार, नागपूरला त्या प्राध्यापक आहेत दीक्षाभूमी कॉलेजला. तर त्यांनी एकदा पेपरला वाचलं, NSDची हे होती, सूचना होती आणि जाहिरात होती की तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर तुम्हाला नाटकामध्ये तुम्हाला इथे प्रवेश मिळेल. तर त्यांनी मला सांगितलं, म्हणे तुम्हाला जर नाटकात करिअर करायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएट व्हावं लागेल म्हणे. म्हटलं तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यावर काय होतं, म्हटलं मला ऑलरेडी येतं म्हणलं ॲक्टिंग. नाही म्हणे तुम्हाला मोठ्या ठिकाणी जावं लागेल म्हणे, शिकावं लागेल म्हणे. ती गोष्ट माझ्या लक्षात आलीकडे, म्हटलं आपण शिकलं पाहिजे. मग काय, मग मी एक तर तसंही मला ऑक्टोबर मार्च अजिबात भिणारा माणूस नव्हतो मी. म्हणजे सेंटरला जातानाच मी माझ्या वेळेस, म्हणजे हे 2002ची गोष्ट होती. हां. त्यावेळेस निकाल हा पेपरला लागायचा. म्हणजे महाराष्ट्रातून हा पोरगा सर्वप्रथम आला. हो. मग त्याच्यातली 7-8 जणांची नावं हे ते. तर मला म्हणजे 12वी पास झाल्यानंतरही मी 3-4 वर्ष तो जो पेपरचा जो निकालाचा काळ असायचा ना, मला धास्तीच लागायची. आपण पास झालो तरी बी म्हटलं यार हे पेपरमधली हे पोरं कुठून येतात, म्हटलं काय खात असतील, म्हटलं एवढे कसं काय अभ्यास करतात हे. आमचा शेजारी भीमनगरमध्ये शेजारी राहणारा सतीश सोनवणे नावाचा पोरगा, घर अत्यंत गरीब, पण तो पोरगा मेरिटला आला होता 10वीला. तो मेरिटला आला, बाकी सगळ्यांना आनंद झाला होता, मला टेन्शन होतं. कारण की याच्यामुळे आपल्या घरीले मार मारणार आहे म्हटलं आपल्याला आता. कारण की ह्यो इतका हुशार आहे बघा म्हणून, ह्यो बी तिथंच जगतो ना, तिथंच राहतो. मी त्याच्याशी बोलणंच बंद केलं होतं. म्हटलं ह्याच्याशी बोलायचं नाही म्हटलं, कारण हे लय हुशार आहे आपल्याला, हुशारी आपल्याला त्रास देते ना म्हटलं, आपण नीट नाही, आपण नॉर्मलच राहायचं. आज इतका चांगला, म्हणजे तो त्यावेळेसही मित्र होता, आजही इतका मित्र आहे की प्रत्येक सिनेमाच्या सपोर्टला तो असतो. म्हणजे घरबंदूकच्या वेळेस तो तिथे होता, पुण्याला असतो. परीक्षेला जाताना सगळेजण टेन्शनमध्ये असायची बघा. 2000चं पिरियड की ते पॅड पेन्सिल पट्टी वगैरे बॅग, सगळेजण पाण्याची बॉटल, मी संट्याहून फिरायचो, पॅड ते हॉल तिकीट तनान वाजवत निघायचो. आणि नीट म्हटलं, मित्र म्हणायचे यार काय झालं, होऊन काय होणार आहे, नापास होणार आहे म्हटलं, आपण अभ्यास केलाच नाही ना म्हटलं, तर मग कशाला आपण घाबरायचं म्हटलं. जुजबी आपण 25 मार्काचा अभ्यास केलेला आहे, 20 मार्क आपल्याला प्रॅक्टिकल, 20 मार्क इकडे, एवढंच घ्यायचं आहे म्हटलं, याच्यावर नको. बोर्डात आपण अर्ज करू की जास्त देऊ नका मला, एखाद्याला गरज असतील त्याला देऊन टाका. केमिस्ट्रीचा पेपर, मॅथ्सचा पेपर, फिजिक्स, मला ते इतकं अवघड वाटायचं की यार याच्यातून हे करून मी कसं काय ॲक्टर होईल. पण ते भोकमपट्टी करून हे करून ते करून मी ते कसं तरी केलं. ते मॅथ्सच्या पेपरला इतकं वाईट गोष्ट झाली, कारण की आता त्यावेळेस मी जरा मनात ठरवलं की आपण जरा 12वी नापासवालेत म्हटलं, फार नीट राहायचं नाही म्हटलं आपण. तर मी तो ढगाळा शर्ट घातलेला असायचा, पॅन्ट, बारीक केस, आई आमची खतरनाक होती, त्याच्यामुळे केस बीस वाढवण्याचं कामच नाही, 15 दिवसालाच केस कापल्या जायचे. तर ते तिथे गेलो आणि संध्याकाळी काहीतरी उडून तिकडून फिरत आलेलो असेल, तो शर्ट मी धुवून काढला असेल. आईनं सगळ्यांना शिस्त लावली होती की ज्याचं त्याचं काम, 8वी 9वी झाले की ज्यानं ज्याचं त्याचं काम करा. माझा मोठे बंधू प्रशांत, तर ते स्वतः काम करायचे, प्रफुल्ल, तर त्यामुळे असं काही नव्हतं की बाबा कोणी कोणावर हे असायचं म्हणून. तर ते मी ते केलं आणि एक्झामच्या दिवशी ते शर्ट घालून गेलो. गेल्यानंतर तिथे त्या मॅडम म्हणे चलो वेर इज युअर हॉल तिकीट. आता मी खिशात हात घातला तर लक्षात आलं ते हॉल तिकीटचे तुकडेच पडलेले होते. त्या फोटोवर पांढरं आलं, धुतलंय ना. अरे म्हणलो गड्या म्हणलं आपल्याला एक नाव न लिहिता आपले 230 रुपये गेले म्हटलं. आता आपल्याला काहीच करता येत नाही म्हटलं, मॅथ काही तर करता आलं असतं म्हटलं आपल्याला, निदान 10 मार्क 20 मार्क. त्या मॅडम जवळ आल्या तर तसं मी फक्त त्यांना म्हटलं
ते म्हणे वेअर इज युअर हॉल तिकीट. एक तर त्या इतक्या कडक इंग्रजी बोलणाऱ्या ना आपण, मी इकडून कॉलेजून आलेलो, अरे म्हटलं गेलं. ते म्हटलं मॅडम आय एम सॉरी म्हटलं मॅडम. ते म्हणे व्हॉट इज दिस व्हॉट. मी म्हटलं मॅडम म्हटलं मी रात्री माती कामाला गेलो होतो म्हटलं मॅडम, सकाळी 5 वाजता आलो म्हटलं, शर्ट धुतला 2 तासात वाळला म्हटलं, तेच घालून आलो म्हटलं, माझी चूक झाली असेल म्हटलं मॅडम, मी हे केलं, आय एम सॉरी म्हटलं मॅडम. मी धरलं, खिशात ठेवलं, पॅड बीड घेतलं, म्हटलं हे पेपर तुमचा, मी निघालो. वेर आर गोईंग म्हटलं. नाही म्हटलं मॅडम हे माझा दिसतच नाही ना म्हटलं, मी आहे की नाही आहे. सिट डाऊन. आता हे जसं मी म्हटलो की मी का माझे 2-3 कॉलेजवाले होते ना, अरे म्हणे हे काय गेलं स्टोरी केली. आणि तिथं कळलं की आपण उत्तम ॲक्टर आहे, कारण की त्या मॅडम जरा हे झाल्या. अरे म्हटलं सिडाऊन. आणि ती सगळ्यांना सांगितलं की क्लेवर बॉय क्लेवर. अरे म्हटलं आपल्याला काहीच करायचं नाही म्हटलं, ज्या येतं तेवढं लिहू म्हटलं आणि निघू. पण तो मी आपल्या चांगलपणामुळं, आपल्या चांगल्या गोष्टीमुळं आपल्याला लोक साथ देतात. तसं मी माझे मिलिंद कॉलेजमधले प्राध्यापक होते, ते मला बसून म्हणायचे की तू एवढं पाठ कर, हे येतं आहे पेपरला, हे येतं, हे इम्पॉर्टंट आहे, ते इम्पॉर्टंट आहे. आणि एकदा का पास झाला तर सायन्सचा रस्ताच धरायचा नाही म्हणे, नीट आपल्या नाटकाचा रस्ता धरायचा. आणि मी तसंच केलं. जसा पास झालो, ते खरडत का व्हायना कसं तरी पास झालो, पण पास होणं महत्त्वाचं होतं. पास झाल्यानंतर मग मी विवेकानंद कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तिथं नाट्यशास्त्र म्हणजे नाट्य विभाग नव्हता, आम्ही मराठीचे सर होते, पण आमच्या नाट्य विभागामध्ये आम्ही 45-50 जण होतो. डान्स होता, ड्रामावाले होते, पेंटिंगवाले होते, म्हणजे आर्ट्सवाले होते सगळे. तिथे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की आम्ही सकाळी कॉलेजला जायचो आणि तिथून आम्हाला थीम करायला लागायची. डान्सवाले गाणं करायचे आणि ते डान्स करायचे. मग आम्ही नाटकवाले काय करायचे, तर सर आम्हाला थीम द्यायची. थीम म्हणजे एक असायचे, बाबा येता तुम्ही काहीतरी पाहिलं असेल, वाचलं असेल, बाबा काय पेपर वाचला आज, म्हणजे हे वाचलं. ते म्हणे मी नाही वाचलं. का नाही वाचलं, कितीला येतो पेपर म्हणे, 3 रुपयाला ना. नाही मी सर घरी येत नाही म्हणे, 3 रुपयालाच येतो ना, येता यायचं म्हणे. म्हणजे आपल्या घराकडून इथे यायला 20 रुपये लागत असतील तर मध्येच उतरायचं, 15 रुपयात उतरायचं, 5 रुपयाचा पेपर घ्यायचं. म्हटलं अरे ते महत्त्वाचं आहे म्हणे, तुमच्या डोक्यात काय येणार आहे म्हणे, हे सरांनी सांगितलं, पुस्तकं वाचायला सांगितली. मग ते करत असताना मग थीम करायचे. सर मग आज आम्ही अशी थीम निवडली. हां कर तुम्ही. मग 2 जण, मी नारायणपुरी, आता ते कवी आहेत, जयेश निरपळ पत्रकार आहेत, असे धनंजय, असे जण मित्र मिळून आम्ही मग ते थीम करायला लागलो. आणि ते थीम चांगल्या व्हायला लागल्या. बरं त्याच्यातनं कोणी आम्हाला सांगणार होतं दिग्दर्शन काय आहे, मी इथं उभं राहायचं का तिथं उभं राहायचं, नाही करा तुम्ही करा. मग आमचे संध्याकाळी सगळेजण जायचं, त्यावेळेस एकदा दाखवायचे आम्हाला, हां काय केलं कोणी, हे केलं, बरं अच्छा हे चांगले 5-10 मिनिटाची 15 मिनिटाची असायची. मग त्याच्यात आम्ही चांगलं काय केलं, आधी आम्हाला सर पोरांना विचारायला लावायचे, डान्सवाल्यांना, सर हे आज मला आज छान वाटलं, ते चांगलं वाटलं, प्रवीण असं वाटलं, हां आता काय काय होऊ शकतं, तर म्हणे असं असं होऊ शकतं, हे होऊ शकतं, याच्यातले अजून बारकावे. मग हे कळायचं की हे जर आपलाच पोरगा आपल्याला सांगायला लागला तर हे प्लस झाले आपल्यातल्या गोष्टी. म्हटलं आपण हे करूया म्हटले. मग दुसऱ्या दिवशी आल्यानंतर कालची एक आणि आजची नवीन, याचं रिहर्सल करून परत एकदा करायची. मग हे करत असतानाच एकांकिका, लोकनाट्य, तू तयार होत गेला. बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या युवक महोत्सवात तयार झालं. ते बऱ्याचशा आत्ताचे आमचे संभाजीनगरहून जे काही ॲक्टर मुंबईला आलेले त्यांचं सगळ्यांचं मेन मूळ ते आहे. म्हणजे संदीप सर असतील, मकरंद सर असतील, मंगेश दादा आहेत, मंगेश देसाई सर, ते ह्या सगळ्यांचं ते हे आहे. 12वीचा तो किस्सा मी जो म्हटलं होतं ना, ते आपल्याला मुंबईला यायचं आहे, ते आपल्याला पहिल्यापासूनच वाटतं की हे कोण कोण आहे. तर मी ती दूरदर्शनवर तिसरा डोळा या दामिनी सिरियल खूप पाहिलेलं आहे, उत्तम पाहिलं. शाळेतून आल्यानंतरही मी दामिनीसाठी आई म्हणायची, दामिनी पाहिजे का, हो, तर मग घरातलं काम करा, मग घरातलं काहीतरी काम करायचं, मग आपल्याला दामिनी पाहायला मिळायची. ते एकदा 12वीच्या ट्युशनला मी गेलो असताना, आमचं औरंगाबाद सामना कार्यालय आहे, सामना पेपरचं, त्याच्या खाली मंगेश देसाई सर आणि मकरंद सर ते तिकडून पास होत होते. तर मकरंद सर पाठीमागं बसलेले, कुर्ता मला अजूनही आठवत होते, याला आता 2000ची गोष्ट आहे. तर तिथून ते पास होतो. मी मंगेश सर, मी एक सर मी हां बोल ना. त्यावेळेस मंगेश सर मस्त जरा फॅटी होते, जरा चांगले दिसत होते ते, म्हणजे आता स्मार्ट दिसत आहेत ते, पण त्यावेळेस जरा असे होते बोलून. तर मी त्यांना म्हटलं, सर म्हटलं नमस्कार म्हणे. हां बोल ना. म्हटलं सर मला नाटकात काम करायचं आहे. म्हटलं सर तरी काय शिकतो म्हणे. मला आता 12वी शिकतो. चांगला अभ्यास कर म्हणे, इथं नाटक शिक म्हणे,
आपले बांबूमध्ये विभाग आहे, एस बीला विभाग आहे, अजून इकडे विवेकानंदला इथे सर आहेत म्हणे, महालिंगे सर. ह्या 2-4 जणांची त्यांना नावं माहीत होती तिथली. आता ते संभाजीनगरचेच असल्यामुळे त्यांना इतकं छान नव्हतं माहीत. तर मला ते इतकं भारी वाटलं आणि ते म्हणे उत्तम अभ्यास करायचा आणि मुंबईला यायचं म्हणे. मकरे सर म्हणे हा तू बिंदास कर म्हणे. तर ही हा, त्याला मकरंद अनासपुरी सिनेमामध्ये थोडं नाही त्यावेळेस ते कमी होते, कमी मग होतं ती जरा अगदी. तिसऱ्या डोळ्यामध्ये त्याच्यात जरा, होतं. हा. आणि मी खूप वर्षानंतर एका कार्यक्रमाचं त्या मंगेश सरांना मी आठवण सांगितली. ते म्हणे अरे किती छान वाटलं म्हणे मला, की एखाद्याला आपण चांगलं सांगितलं तर हे किती रिटर्न येतं म्हणे. म्हणलं मला अजूनही आठवतं म्हणलं. आणि तुम्ही हेही म्हटले होते त्याच्यानंतर ज्यावेळेस मी इथं त्यांना भेटलो ते म्हणे काही वाटलं तर मला कधीही सांग म्हणे, तू इथपर्यंत आलास आता पुढचं मला काय वाटलं तर मला बिंदात सांग म्हणे. मला खूप त्यांचा हे वाटलं होतं सपोर्ट. ठीक आहे आपण काही मागत नाही कुणाला काही हां. काम, पण असा आपल्या शहरातून आल्यानंतर आपल्या शहरातला हा माणूस इथं मोठा आहे तर तिथं छान वाटलं होतं. पण मुंबईत पहिल्यांदा कधी आला तू? मी आधी 2002ला सिनेस्टार की खोज नावाचा एक झीचा एक कार्यक्रम होता, तिथं हां. आम्ही फॉर्म भरले होते. अच्छा. मी, नितीन कांबळे, पवन कांबळे आमचे माझे क्लासमेटच होते. ते म्हणे आपल्याला जायचं. मी म्हटलं यार नको बाबा, म्हटलं मी मुंबईच पाहिली नव्हती आधी, म्हणजे आमच्या घरात तर कोणी नव्हती पाहिली. म्हणजे माझ्या वडिलांना कधीतरी विचारायचं, ते कल्याणला त्यांचे पाहुणे राहत होते. तर आता हे कधीतरी ते आले असतील 80 वेळेस 1980ला. तर ते म्हणे ते कल्याणला आपले पाहुणे राहतात. ते म्हणे हे बघ कल्याणच्या स्टेशनला उतरलं की हे पुढे गेलं तर मौना गेट नावाचं एक एरिया आहे, तिथं आले की आपले पाहुणे आहेत. तर हे मी त्यांचा एक किस्सा ऐकला होता. मी म्हटलं हो एवढं सोपं असेल. कट्टू काही दिवसानंतर मी काही काळानंतर मुंबईत प्रयोग करायला लागलो. त्यावेळेस कल्याण स्टेशनला उतरलो. मी म्हटलं आपले वडील आपल्या भूमिती किंवा भूगोलाचे किती वेगळे होते म्हणलं, इथून कसं सरळ जाऊन त्यांना सांगायचं म्हणलं. हे म्हटलं की ते इतके साधे होते की त्यांना ह्या मुंबईची याची काही फार माहिती नव्हती. मग त्यावेळेस आम्ही त्या शोसाठी ऑडिशनला आलो. हां. ऑडिशनला आल्यानंतर राहायला आम्ही पहिल्यांदाच कुठं राहायचं, एक तर घरातून निघतानाच आम्ही दुपारच्या 1:30 वाजताच्या तपोवन एक्सप्रेसनं इथे यायचं. अरे म्हटलं यार आपल्याला आपलं कोण आहे तिथे, काय नाही चल म्हणे. तर आमचे चेतन भाऊ म्हणून आहेत, पवनचे भाऊ, ते म्हणे तुम्ही जा आणि आमदार निवासला राहा म्हणे. आम्ही आमदार निवासला गेलो. संध्याकाळी 11:30 वाजता आम्ही आमदार निवासला पोहोचल्यानंतर त्यावेळेस आमचे आमदार होते, आत्ता जे आमचे आता खासदार आहेत, त्यांच्या आम्ही रूममध्ये गेलो. तिथं म्हणे कुठून आलो रे, ते म्हणले सर इथून आलो. हां ठीक आहे. तर तिथे आम्हाला 1 दिवसाचं तिथं राहायला मिळालं. सकाळी उठून आम्ही जुहूला आपलं SNDT कॉलेजला, वुमेन्स कॉलेजला, तिथं ते ऑडिशन होतं. तिथं गेल्यानंतर आम्ही जसं गेलो ते वातावरणच पाहून आम्ही जरा हे झालो, कारण की आम्ही फक्त 3 जणच कुर्त्यावाले होतो. कुर्ताही आमचा गुडघ्यावर एवढा होता. आम्ही चप्पू तेल खोबऱ्याचं तेल घेऊन गेलो, लावलेलं पावडर पुडीमधलं. हां. असं करून मी म्हणलं नितीन ते म्हणजे जे होईल ते पाहू म्हणे आता. आणि बाकी सगळे उत्तम स्मार्ट टी शर्ट घातलेले, गोरे चिकटे, म्हणजे ते त्यावेळेस जिम बिमचं फॅड असेल की नाही माहीत नाही, पण कमाल दिसणारे होते. अरे म्हणलं हे आणि आपण म्हणे आता इथपर्यंत आले तर जाऊ यार म्हणे. बरं त्यावेळेस मुंबईचं पहिल्यांदा ते औरंगाबादला, म्हणजे आमच्या मराठवाड्यात घाम नाही येत, आम्हाला चटका बसतो उन्हाचा. तिथं जास्त घाम येत नाही. इथं चटकाही बसत होता आणि घामही येत होता. बरं रुमाला ना तोंड पुसाव की ते कपड्यावर लागलेले ते घामाचे, अरे म्हटलं हे लय अवघड. बरं पाणी पिलं की ते अंगावर यायचं निघायचं. मग यार ह्याच्यात काय ॲक्टिंग व्हायना गड्या म्हटलं आपली आता. म्हणलं जे पाहू म्हणलं आपण आता. शेवटी इथून आता दारातून मध्ये जायचं आहे. तरी मित्राला म्हणलं आपण काय करायचं. म्हणे यार इथपर्यंत आलो आहे म्हणे, जायला पाहिजे म्हणे. नकार मिळू न मिळू काय नाही म्हणे. म्हणलं ठीक आहे. मध्ये गेलो, माझ्यासोबत आधीचे 2 जण गेले. केल्यानंतर ते बाहेर आले म्हणे जा मस्त आहे म्हणे. गेल्यानंतर त्यांनी विचारलं म्हणे अभी जो 2 साथ में आए थे वो आपके साथ थे क्या. म्हणलं हां सर. अच्छा. ते त्यांनी एक वाक्य म्हणे की देखो बोले फिल्म के लिए, इंडस्ट्री के लिए शाहरुख खान, सलमान खान बहुत ज़रूरी है, मगर कैरेक्टर आर्टिस्ट भी बहुत ज़रूरी है बोले, और आप में वो हिम्मत है बोले. म्हणलं सर कैसे क्या. आता आपल्याला भीतीच नाही ना, ते माणूसच कोणी आपल्याला माहीत नाही, कुठल्या प्रोडक्शनचे असतील, कुठले डिरेक्टर असतील हेच माहीत नाही. ते म्हणे यहाँ दरवाजे के अंदर तक कोई नहीं आएगा.
ऑडिशन होने के बाद इधर आने के बाद 10 सौ लोग बाहर चले गए, आप अंदर आ गए. जब भी कोई किसी ने बोल दिया कि आप एक्टर नहीं हो तो उसको धक्का मार के आगे निकल जाना. अरे वा. तर ते वाक्य म्हटलं यार आपण खरंच आपण केलं. बोले आप क्या प्रिपेअर करके आहे सर. बोला एक इमोशनल आहे बोला. कारण की त्यावेळेस आमचं ते होतंच मराठवाड्यात काही नाही झालं तरी आपण सिरियस आणलं गेलं लोकांना आवडेल असं तो एक प्रभाव होता. एक तर आमच्याकडं काय शेतकऱ्याचं होतं आणि देवालाच भांडायचं आहे. कारण की मग शेतकरी झालं देवाला भांडलं की एक मग ते स्पर्धेमध्ये एक भारी एकांकिका असायची तुमची. मग इथे मी देवाला भांडलो हे झालं तर ते म्हणजे गुड आप थोडा कंट्रोल करके करना. म्हणलं सर हे अच्छा नाही हुआ क्या. नाही अच्छा हुआ कंट्रोल करके करना. म्हणलं ठीक आहे. मग परत एकदा केलं आणि त्यांनी उठून मला हातात हात मिळवलं आणि ते म्हणजे गुड लक प्लीज यहाँ पे आपका होगा या नहीं होगा. नहीं सर मी त्याला म्हणलं सर हमको यहाँ तक आना था बस. बोले जाओ बोले आप व्हेरी गुड बोले काँग्रेस बोले कीप इट अप बोले. तिथून मला वाटलं की यार परत आपण मुंबईला आलं पाहिजे. पण तेच म्हणजे तिथून मी घरी फोन केला लँडलाईनवर. म्हटलं काय झालं तर 12वीतले 2 विषय निघालेत म्हणे आता अजून 2 राहिलेत म्हणे. म्हणलं यार अजून आहेच म्हणलं आपल्याला अजून संघर्ष आहेच. 2003ला मग पास झालो निघाली म्हणलं आता 12वी आणि मग म्हटलं आता आपण पुढे जाऊ. मग विवेकानंदला आलो तिथून नाटक झालं. पण तिथून निघताना मी जराशी सरांशी भांडलो होतो माझ्या. अच्छा. म्हणजे आता आज मी त्यांना म्हणू शकतो सॉरी सर म्हणून. कारण की मला तिथे थांबायचं नव्हतं. माझे इथं येण्यासाठी मला नितीन गांबळे यानं मला प्रोत्साहित केलं होतं. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स मुंबई विद्यापीठातलं वामन केंद्रे सर त्यावेळेस तिथं HOD होते. त्यानं तिथं ॲडमिशन झालं होतं त्याचं आणि त्यानं मला दाखवलं प्रवीण हे बघ म्हणे हे प्रॉस्पेक्टस आहे इथे तुला यायचं आहे. आणि त्यानं फीसवर हात ठेवला होता. फीस होती. मी म्हणलं हो मला नक्की जायचं. आता मग हात काढला. 30,000 रुपये फीस होती. अरे म्हणलं हे तुझ्याकडे 2 वर्ष आहे म्हणे तू याच्याकडे हे जमा करायचे म्हणे. म्हटलं हो गड्या. मग काय मी त्यावेळेस फोटोग्राफी करायचो. माझ्या मोठ्या भावाने मला फोटोग्राफी शिकवली. फोटोग्राफी शिकवण्याचं मी शिकण्याचं त्यांना शिकवण्याचं कारण आहे की हे स्टेजच्या जवळचं होतं काम आणि आपल्याला ते म्हणजे असं इतर कामासारखं नाही आहे. स्टेजच्या जवळ आहे त्याच्यामुळे आपल्याला स्टेज दिसत राहील. आपल्याला आवडेल म्हटलं आपलं काम आणि लोकही दिसतील नाटक दिसेल डान्स दिसतील भाषणं ऐकू आपण. तर मग मी ते शिकत गेलो. म्हणजे त्यावेळेस 3000 कॅमेरा होता शूटिंगचा. तर त्याला स्टील बटन होते 2. आता ज्यांनी त्या काळात ते पाहिलं असेल त्यांना माहीत. तर तिथं ते भावाने त्याच्यात फोटोग्राफी शिकली होती. त्यावेळेस हे होतं कॅसेट होती. त्यानं म्हटलं मग त्यानं मला त्याच्यात शिकवली. म्हणजे असं असं करायचं क्लिअर कुठं करायचं हे बघायचं. फोटो खराब कसा होईल याच्याकडे बघायचं नाही. डोळे लागले नाही लागले पण क्लिअर ठेवायचं. बरं ठीक आहे म्हणे. आणि एक आहे म्हणे बाईचं पदर आणि बाईचं पोट हे वाईट दिसलं हे आलं नाही पाहिजे. ते त्यांना सांगायचं म्हणे स्पष्ट की ताई आई तुमचं हे तुम्ही हे नीट करा म्हणायचं. रागाला काय लागलं पण हे सांगायचं म्हणे. कारण की फोटो काढल्यानंतर ते वाईट असतं कारण की ते छापणार आहे म्हणे. त्याच्या आधीच आपण सांगायचं. बरं म्हणलं ठीक आहे हे करायचं कुठेही असेल काही असेल ते एवढं काढायचं. बाकी मग कोणी म्हटलं ना हा ब्लर फोटो आहे किंवा खराब फोटो नाही खराब नाही म्हणायचं. हे नीटच फोटो आहे म्हणायचं. मी हे काढला होता तुम्हाला सांगितलं होतं म्हणायचं. हे एक त्यानं तिथं एक माझी ती शाळाच होती तिथे की भावानं साहजिकच आहे. हा आणि तिथूनही आपल्याला एक कळत झालं की नाही गाड्या मग आपण मग तेच को ॲक्टर म्हणून मला लक्षात पण आलं कधी कधी. मग तो जे जर एखादी को ॲक्टर जर आपल्याला आले आणि तिचं पदर किंवा काय दिसलं तर तिला मी सांगितलं अरे ग म्हटली हे असं असं दिसते. ते अरे बरं झालं म्हणजे सांगितलं. कधी कारण भावनेच्या भरात आपण नीट राहत नाही चुकून येऊन जातं. तर तिथं लक्षात आलं अरे यार म्हटलं हे तर आपल्या अण्णाने आपल्याला कधी कळी सांगितलं पण आपला व्यवसाय आणि आपलं हे काम हे एकत्र कधी कधी येतं. तर तिथून मग ती फोटोग्राफीचे पैसे मी जमा करायला लागलो. पैसे जमा करायचे म्हणजे मी फार मग त्या मोठ्या ऑर्डर करत नव्हतो. भावानं जे केलं नाही ते मी करायचो. म्हणजे वाढदिवस असतील छोटेखानी काही कार्यक्रम असतील फंक्शन फोटोग्राफी असेल ते करायचो. आणि त्यावेळेस कोसिने नावाचा रोल होता कॅमेरा होता. सेकंड हँड कृष्ण म्हणून आज फोटोग्राफर आहे DOP आहे संभाजीनगरला. त्याच्याकडून तो विकत घेतला होता. तर 7,000चा काहीतरी होता तो कॅमेरा 7-7.5 काय आता एक्झॅक्टली मला माहीत नाही. पण मला इतकं ते भारी वाटायचं. मग लग्नाचे फक्त शूट ऑर्डर असायचे. शूट म्हणजे तुमचा रोल असायचा त्यांनी रोल दिलेला असायचा तुम्हाला फक्त एका रोलला 100 रुपये मिळणार आहे.
मग असे 5 रोल काढले की तुम्हाला त्या दिवशी 500 रुपये मिळणार आहे. तुम्हाला काहीच खर्च नाही आहे. म्हणजे तुम्हाला फक्त जायचं. बरं त्यावेळेस काय बॅटरी बिटरी काही नव्हतं, ते हे करायचं आणि तुम्ही कॅमेरा रोल काढून तुम्ही त्यांना द्या. हा खूप काळ गेला. म्हणजे मी इतक्या वेगवेगळ्या कम्युनिटीची लग्न केली आणि सगळ्यांची केली मी, आणि तिथून मजा यायची ती की काम करायला. कधी कधी वैताग यायचा. एकदा असाच अनुभव होता की आपण काय काम करतो म्हणून, की लग्न सकाळपासून काम चाललं आणि 4 वाजले तरी जेवण नाही. आता म्हणलं चला आपण जेवायला बसू. जेवायला बसलो तेवढंच एका बाईनं मला उठवलं. ती म्हणे ना, फोटोग्राफर उठान म्हणे, इथे काय जेवायला आले का म्हणे, फोटो काढा म्हणे. लय राग आला आपला. म्हणलं यार काय यार, म्हणलं यार 50 रुपयाच्या जेवणासाठी आपण एवढी मरमर करायला लागलो, हे काय. त्यावेळेस एक नवरीच्या, मी नवरदेवचा होतो, ती नवरीचा फोटोग्राफर म्हणजे हां प्रवीण सिनियर होते, ते अजंठा फोटो स्टुडिओचेच होते. हां त्यांनी काय करायचं म्हणे, आता तुला लय राग आलेला आहे म्हणे. म्हणलं हो. आत्याबाईने तुला सांगितलेले 4 फोटो काढायचे ना, हां तू 10 काढ म्हणे. म्हणजे काय झाले म्हणे, 15 चोक 60 रुपये एक्स्ट्रा म्हणे. बिर्याणी किती येते म्हणे. म्हणलं 60 रुपयाला येते. जाऊन बिर्याणी खायची म्हणे, एक्स्ट्रा फोटोची बिर्याणी खायची म्हणे. अच्छा. अरे हो म्हणलं. मग मी पण त्या ताईला सोडलंच नाही. मी किमान तिचे 15 तरी एक्स्ट्रा फोटो काढून टाकले मी. आणि फोटो काढल्यानंतर 2च दिवसात प्रिंट करून त्यांना द्यायचे. दिल्यानंतर ते भावाची स्टाईल होती, मग टिकल्याचं पाकिट द्यायचं. हे दिल्यानंतर मग आंबलवून दिल्यानंतर म्हटलं तुम्हाला जे आवडेल ना ते त्याच्यात टिकलेलं आहे. म्हणलं मी रिप्रिंट लगेच आणून देतो. रिप्रिंटला पैसे लागत नाही, म्हणजे जास्त खर्च नाही. जेवढे जे 3 रुपये 4 रुपये लागायचे तर तेच, आणि बाकीचे तुमचे 13 रुपये तुम्हाला मिळालेले एक्स्ट्रा न काही काम करता. हेच 13 रुपये माझे जमा खर्च होता. हेच मी जमा करायचो. मग ह्या लग्नातून मला 2000 मिळाले, 1000 रुपये मिळाले, 500 मिळाले, 400 मिळाले. तर हे मी जमा करत गेलो. थोडे 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 जमा. मला त्यावेळेस बँकही माहीत नव्हती, बँकेत पैसे जमा करायचे. तर मग ते घरामध्ये सुटकेस होती, आई ठेवायची ना. आपलं माझं आर्थिक गणित हे आईकडून आलेलं आहे माझ्याकडं. ते आईले जमा करायचे पैसे, इकडं ठेव तिकडं ठेव. तर मी पण एकदा जमा केले, बरेच जमा केले. म्हणजे 15,000 झाले. हे 2000 दिलं, 15,000 म्हणजे खूप मोठी गोष्ट. अर्धा टप्पा गाठला. सर सोनं त्यावेळेस 7,500 काहीतरी ग्रॅम होतं. अच्छा. हां, आणि मी 15,000 म्हटलं. आणि मग आईची सुटकेस आणि माझी सुटकेस आजी आजूबाजूलाच होती तिथे. तर आई म्हणे, अरे भाई म्हणे, बहिणीला म्हणे, अरे पल्लवी म्हणे ती सुटकेस काढ बरं म्हणे. नाही ही काढ म्हणे. बहिणीला माहीत होतं माझे पैसे. ती म्हणे नाही याच्यात नाही म्हणे, तुझे याच्यात आहे म्हणे. आई हे काढले तिनं, तिच्या आईचे पैसे दिले. अगं याच्यात पण ठेवले. नाही याच्यात नाही ठेवले म्हणे. तिने वर म्हणे लय जड आहे म्हणे, मला काढता येणार नाही म्हणे. म्हणलं ठीक आहे. जसं मी संध्याकाळी घरी आलो तेवढ्यात मला बहिणी म्हणे, हे बाय ह्या सुटकेसमध्ये तुझे पैसे बँकेत टाक म्हणे आता. म्हणलं बँकेत? तू कोणाला विचार म्हणे, बँकेत टाक म्हणे, कारण की म्हणे घरी ठेवले तर खर्चून जातील म्हणे आता. मग मी ते बँकेत, मग ते अकाउंट काढलं भावाला सांगून, बँकेत टाकायला लागलो पैसे. पण ह्या रिप्रिंटनं या पैसे जमा करण्याचा कॉन्फिडन्स पण होता. आणि जरा पैसे खिशात असले की मला जरा बरंही वाटायचं की आपण खर्च करू शकतो काय. मी या फोटोग्राफीमध्ये नाव चांगलं होतं आपलं त्या एरियामध्ये, भीमनगरमध्ये. मी अंत्ययात्रेची पण ऑर्डर करायचो. ओ अच्छा. हो, अंत्ययात्रेची ऑर्डर. त्याचं काय होतं, काही ठिकाणी काही लोकांचे फोटो नसतात. मग अशा वेळेस तुमची बाबा ती आठवण म्हणून ते किती पाहतात नाही ते मला माहीत नाही, पण ते म्हणायचे आणि मला नकार द्यायचो. मी म्हणलं यार नका, म्हटलं यार फोटो, कारण की मला ते हे व्हायचं. नाही म्हणे प्लीज या म्हणायचे ते. पण त्याचे पैसेही मागू वाटायचे नाही, कारण तिथे सगळे दुःखात असायचे ते. मी एका दिवसात 3 वेगवेगळ्या कास्टच्या अंत्ययात्रा केलेल्या आहेत. म्हणजे एक इकडं सकाळी हे म्हटलं यार हे आपण काय काम करायला लागलो म्हटलं. पण आपण त्यांच्या आठवणीचा एक भाग होतो, त्यांचं माध्यम होतो, हे एवढंच होतं. पण माझी एकदा बहीण घाबरली होती एक पाहून, त्याच्यामुळे मला जरा म्हटलं नको आपण ह्याचं काम हे करूया. आम्ही पोलीस स्टेशनमधले फोटोग्राफी करायचो. माझा भाऊ, मी माझा भाऊ लोणावर लई ठिकाणी फिरायचो. तर मग कुठले तरी कोणी एखादा साहेब भेटला, अरे म्हणे काय फोटोग्राफी करता हो का, मग अर्जंट काही फोटो असतील तर येतं का छावणीमध्ये किंवा क्रांती चौकात. म्हणलं हो. मग ते आम्हाला पाठवायचे. तुम्ही जा म्हणे जरा छावणीमध्ये मर्सिडीज आहेत, म्हणजे शवाग्रह जिथे डेड बॉडी ठेवलेली असायची, तिथे जाऊन फोटो काढा. तर एकदा भाऊ नव्हता, मी गेलो तो एक तिथं वर डेड बॉडी ठेवलेली आहे आणि फोटो काढत होतो मी तिथे. फोटो काढता तो माणूस, जो मर्सिडीचा माणूस होता, तो गेला बाहेर. गेल्यानंतर त्या हवेच्या झोक्यानं तो दरवाजा
लॉक झाला तर माझ्या इथून अख्ख्या सगळ्या पाठी म्हणून मुंग्या होत्या. अरे म्हणजे तेवढ्यात तुम्हाला तेवढ्याच फोर्स आला. एक मिनिट हे देखो बोले, जिंदा आदमी से डरना, मुर्दे से कभी डरना नाही बोले. म्हणलं यार आपल्याला कोण कधी काय शिकवेल सांगता येत नाही. म्हणजे ते फोटो काढले, मी बाहेर आलो, पोलीस म्हणे हे इथं बसलेले लोक आहे म्हणे, ह्याच्याकडून पैसे घे म्हणे तू. ते दोघं जण म्हातारी माणसं होते, नवरा बायको होते. मी त्यांच्याकडं पैसे विचारला तेवढ्यात म्हणलं कोण आहे? ते म्हणे आमची सुनबाई आहे. अरे बापरे म्हणलं, सुनबाई आहे म्हणल्यावर केस किती मोठी लागल म्हणलं याच्यात. काय झालं तर काय नाही म्हणे, ते शॉक लागला आणि मी रीत पडली. बरं म्हणलं राहू द्या म्हणलं ठीक आहे. तर ते म्हणे ते साहेब म्हणे तुम्हाला पैसे द्यायचे, त्यांना सांगा म्हणून दिले म्हणून 50-60 रुपये प्रिंटचे पैसे. म्हणलं राहू द्या म्हणलं. दुसऱ्या दिवशी त्या पोलिसांनी ओळखलं मला. ते म्हणे पैसे नाही घेतले मी. म्हणलं नाही हो सर, ते पहिले सासू सासरे आहेत त्याच्यात. अरे म्हणे भाऊ भावनिक होऊन नाही चालत. अहो म्हणलं सर कुठेतरी काहीतरी वाटेल ना म्हणलं सर. ते म्हणे ठीक आहे म्हणे, जाऊ दे म्हणे, मोठा होशील म्हणे. ते हवालदार पोलीस ते म्हणायचे. हा जो अनुभव माणुसकीचा आला, तोच अनुभव आज मला मुंबईत मला तो कामी आला. पण हे जे तू सगळे अनुभव घेतले ही फोटोग्राफी म्हणून, हां आता त्याचा तुला अभिनयामध्ये पुढे कळत न कळत उपयोग होत असेल खूप ना? सर, खूप अनुभव होता सर, खूप. पण हे कसं माहिती आहे, हे तू शिकला एक प्रकारे. हो, हे नुसतं तू काम नाही केलं. मग हे इथे कसं काय रिफ्लेक्ट झालं? इथं रिफ्लेक्स म्हणजे सर, एक तर सेटवर गेल्यानंतर, हां. कुठल्याही सेटवर गेल्यानंतर आपला माझच नाही ना सर, ऑलरेडी केलाच नाही कधी. म्हणजे तो माज काय प्रकार आहे हाच माहीत नाही की याला माज म्हणतात, की बाबा हां बॉय असेल, हे असतील. आज घडीला ती सुविधा असेल सर, आज घडीला मला ती सुविधा ही मान्य आहे. कारण की माझ्याकडे 4 व्यवधानाचे कामं असतील. बाबा मला आज टॅक्सीने यायचं आहे, मला घामाजलेलं कुठं जायचं नाही म्हणून मला कार पाहिजे, तर हां. पण तो माज एकत्र त्यावेळेस तो माज वाटायचा. पण आता नाही म्हटलं गड्या आपण, तो माज माहीतच नव्हता. आणि त्याच्यामुळं आपण जे आहोत, जसं आपण आलो तसंच आपण इथे प्रेझेंट व्हायचं. म्हणजे मुंबईला मला येण्यासाठी माझं ॲडमिशन, मला माहिती नव्हते वामन केंद्रे सर कोण आहेत म्हणून. ते नाटक करतात काय, मी मोठं नाटकही पाहिलं नव्हतं सर. म्हणजे एकदा, म्हणजे 8वी-9वीत फक्त एकदा मोठं नाटक पाहिलं होतं. हां ते सही पाहिलं होतं. अच्छा. आणि तेही बाल्कनीतून 150 रुपये तिकीट होतं. माझ्यासाठी लई मोठी गोष्ट होती. हो. माझ्या भावाला मी महिनाभर पेपरला वाचायचो, म्हटलं अण्णा मला हे नाटक पाहायचं. सर 150 रुपये, 2 जणांची 300 रुपये ना सर. मी म्हटलं मला पाहायचं आहे गड्या म्हटलं. तर अण्णा म्हणे ठीक आहे. तर अण्णांनी जरा ओळख काढली. तेव्हा आमची राजू परदेशी आहेत, आत्ताही ते व्यवस्थापक आहेत. तर ते आताही कधीमध्ये त्यांना आठवतं, मला कधीतरी नंतर खूपदा सोडलं त्यांनी नाटक पाहायला. तर ते म्हणायचे की ते पोरगं आले म्हणे, त्यांना बसू दे म्हणे. पण त्यावेळेस तिकीट काढलं होतं. आणि सर कट टू 15-20 वर्षानंतर मी आत्ता थांबायचं नाही सिनेमा केला. आणि भरत सर आणि आम्ही पार्ल्याला त्यांचा शो होता. तर ते म्हणे काय करता रे? करे मी होतो आणि किरण होतो, पंकज होता. तर मी म्हणे काय नाही सर म्हणे, आज या म्हणे, चला नाटक पाहू. या आलो सर. पहिल्या रूममध्ये सन्मानिका होती, आणि आम्हाला तिकीट मला काढायचं होतं. पण सर म्हणे नाही सन्मानिका. तर ती आता हे मी बोलतोय त्याला आवडणार नाही, पण ती सन्मानिका पाहिलं आणि मी असं पाहून असं पाहत होतो. म्हटलं यार बदलतं, म्हटलं आपल्याला बदलतं. आणि हा बदलणारा हा माणूस आहे म्हटलं समोरचा. भरत जाधव जे आहे, की मी ज्यांच्या कित्येक कहाण्या ऐकल्यात म्हटलं. म्हणजे त्यांचं नाटक झालं, त्यांना काम नाही, ऑल द बेस्ट झाल्यानंतर किंवा त्या काळाच्या नंतर त्यांचं की ते मुक्याचं रोल म्हणून, मी लोकांना माहीतच नाही मी ॲक्टर आहे म्हणून, लोकांना मी मुकाच वाटायचो ना की हे करायचं. आणि ते म्हणे की हां झालं, ज्यावेळेस सही आलं आणि आमचं सुरू झालं. आणि म्हटलं आज त्या व्यक्तीसोबत आपण काम करतोय, त्यांनी आपल्याला सन्मानिका दिली. तर मी म्हटलं आत्तापर्यंत जे काही मिळालं नाही म्हटलं त्याच्यासाठी आपण ऋणी आहे म्हटलं. यार आपण लय थँक्यू म्हटलं, ज्यांनी आपल्याला सपोर्ट केला सगळ्यांनी. म्हणजे इथून आपल्याला आज रिक्षावाल्यांनी सोडलं किंवा ट्रेनवाल्यांनी सोडलं ना, त्यासाठी आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हटलं. त्यांनी वेळेत सोडलं म्हणून आलो आहे म्हटलं आपण आज. हे खूप माझ्यासाठी तो क्षण महत्त्वाचा होता. सेटवर पण भरत सरांनी खूप मदत केली, कळत नकळत त्यांनी काम करताना. हा कसं सांगत होतो की अकॅडमीत येण्याआधी वामन सरांची ओळख नव्हती, नाटक माहीत नव्हतं. ॲडमिशनला 1-2 उतारे करून दाखवायचे असतात.
तर ते उतारे मी केले होते. वऱ्हाडचं केलं होतं. त्यावेळेस वऱ्हाड प्रचलित होतं, डॉक्टर लक्ष्मण हो, देशपांडे हो, सरांचं. हो. आता संदीप दादा करतोय ते. तर ते मी केलं आणि आमच्या पॅनलवर सर गोविंद नामदेव, रीमा लागू, सतीश आळेकर. मी आता हे सतीश आळेकरांना ओळखत नव्हतो, पण रीमा लागू, गोविंद नामदेव, यांना बघितलेलं अरे सिनेमामध्ये बाप म्हणलं हे तर विलन लोक आहेत ना म्हणलं. आणि हे रीमा लागू एवढ्या मोठ्या, आणि हे आपला इंटरव्ह्यू घेणार आहेत. बरं माझ्यातली एक गोष्ट होती, मला माहीत होती की मग आपला आवाज खणखणीत आहे म्हटलं. आणि मी एकदम लांब उभा राहून ते म्हणे हां काय सांगितलं, तर मी तिथं नाव सांगितलं आपलं. म्हणलं काय आलं, मी आलो इथून इथून. हां गट कर म्हणे. सर म्हटलं मी वराडचा असा असा पीस करून दाखवतो, हे असं हा वामन सर म्हणे हा तू वराड कसंही सांग, मला सगळं माहिती आहे म्हणे, इकडून सांग तिकडून सांग मला. तो अच्छा म्हणलं ठीक आहे. मग तो केला. बरं अजून दुसरं काय केलं म्हटलं, सर मी एक कविता केली. म्हटलं सर हां गुड कविता केली. आणि बाकी सर म्हटलं एक ते लोकनाट्यातलं एक किस्सा आहे मावशीचं, ते करतो. हां तर चांगलं झालं. चांगलं झाल्यानंतर रीमा लागू आणि मग ते वामन सर म्हटले की अरे मग तू तर कॉलेजमध्ये छान लोकनाट्य एकांकिका करतोस म्हणे, मग हे शास्त्र काय शिकायची गरज आहे म्हणे. अरे म्हटलं आपण गोची झालीकडे म्हटलं आपल्याला. म्हटलं अरे ते काय म्हणे, जे येतं ना म्हणे तुला सगळं येतं म्हणे, तेच करायचं ना. म्हणजे अरे ते धोतर घातलेलं असायचं ना म्हणे. हे बघ त्या लोकनाट्यात आपण धोतर घालतो, तिथं पॅन्ट घालायची, झालं नाट्यशास्त्र म्हणे. अरे म्हटलं आपण आता काय करू. मी लगेच म्हटलं सर ती पॅन्ट घालणं शिकवा म्हणलं मला. तर रीमा मॅडम म्हणे हां पोरगा हुशार दिसतो म्हणे. अरे म्हटलं आपलं जरा होतं आहे. सर म्हणे मराठवाड्याचं आहे म्हणे. आणि मला छान वाटलं म्हटलं आपलं जरा आपला आवाज विवाज म्हणून झालं. आणि मी निघताना आता म्हटलं आपलं सिलेक्शन झालं नाही झालं आपण कसं करणार. सर 150 लोक होते तिथे, सगळे वेगवेगळे गावाकडून आलेले, वेगवेगळ्या राज्यातून आले, काश्मीरमधून आले होते पोरं. तर मी फाईल घेता घेता सगळं विचारलं. सर म्हणलं ते हॉस्टेलचा फॉर्म कुठून घ्यायचं आहे म्हणलं सर. सर वामन सर म्हणे अरे ते तिकडून, अरे आधी जरा ऑडिशन पूर्ण तर होऊ दे ना म्हणे, मग घे. अरे म्हटलं आपलं आपण आहे म्हणलं ह्याच्यामध्ये, चला म्हणलं बाहेर निघालो. तिथे आमचे माझे म्हणजे क्लासमेट आता HOD आहेत डॉक्टर अमोल देशमुख, MIT युनिव्हर्सिटीमध्ये नाट्यशास्त्राचे. ते म्हणायचे, ते विदर्भाचे पक्का अकोल्याहून आलेला. बाबू म्हणे यार तू ते भाव जमून हाणलं म्हणे, मला तर मस्त टेन्शन आहे भाव म्हणे. आणि मी म्हणायचं तुम्ही अकोल्याचे का म्हणे, सिनियर म्हणजे वयाने माझ्या पण उत्तम मित्र, तिथपासून ते आज काय ती मित्र आहेत. तर ते म्हणायचे तू म्हणलं सर आपलंच होणार आहे म्हणलं अमोल, दुसरं कोणाचंच होत नसतं म्हणलं, आपलंच होणार आहे. तिथे अजून एक होता आमचा कृष्ण धर्मे. ते म्हणायचे यार प्रवीण कसं काय, तो लोककला करून आला होता डॉक्टर गणेशचंदन शिवे सरांकडून. ते म्हणे यार प्रवीण कसं काय आहे बा म्हटलं, हे बीडचा आहे माणूस आहे म्हणलं, इथं ते HOD होऊ शकतो, तर आपण मराठवाड्याचे तर विद्यार्थी होऊच शकतो म्हणलं इथे. ते म्हणे हो यार म्हणलं. आमच्या 3-4 जणांचे नंबर लागले तिथे. वा 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 म्हणे आपला नंबर लागला का. मग हॉस्टेल मिळालं, पैसे हॉस्टेलचे पैसे होते. मी मुंबईतून येण्या वेळेस मला देवगिरी देवगिरी ट्रेनने सोडण्यासाठी मला 12 जण होते विद्यार्थी मित्र माझे. अच्छा 12. मला टावेल, टोपी, झेंडूचा हार, आणि एका कैलास आमच्या शिनगारे नावाच्या मित्रानं ते कोको बिको लावून वगैरे ते म्हणे हे पाय मनमाडपर्यंत हार काढायचा नाही गाड्यामध्ये, मनमाडपर्यंत गळ्यातला हार काढ. कोणी काय म्हणलं ना म्हणे आपलं नाव सांग. अरे म्हटलं तुला ओळखतंच कोण, पण म्हणे आपलं नाव सांगायचं. ही सगळीजणं मला सोडवायला आली होती की म्हणे आपला पोरगा आपला दोस्त हिरो बनायला चालला. हे एक माझ्यासाठी लई मस्त. आणि मी ट्रेनमध्ये गेल्यानंतरही मला TCने, आणि माझी पहिल्यांदाच होतं दुसरी वेळेस रिझर्वेशन करून जाणं, मला माहितीही नव्हतं. रिझर्वेशन करून 170 रुपयाचं रिझर्वेशन होतं त्यावेळेस. TCला दाखवलं, कहाँ जा रहे हो म्हणले. म्हणलं सर मुंबई जा रहा हूँ. किस लिए जा रहे हो. सर बोला हीरो बनने. होंगे जरूर होंगे बोले, आप हार वीर टोपी बिपी पहन के जा रहे हो, व्हेरी गुड. हे कळत नकळत आपल्याला नाही का उभारी देतात अशा गोष्टी. बरोबर आहे. हां आणि त्या मित्रांचंही तेच म्हणणं होतं की तुला आहे. मी संभाजीनगरवरून मुंबईला येण्यासाठी उत्तम पैसे घेऊन आलो होतो सर. 45,000 रुपये घेऊन आलो होतो मी त्यावेळेस. कारण की म्हटलं जर आपलं सिलेक्शन झालं नाही तर आपण 6 महिने कुठेतरी कुणाकडे तरी राहू, हां भाडं देऊ. आणि आपल्याला, मी स्वयंपाकसुद्धा शिकलो होतो, मला भाकरी भाजी येत होत्या.
ते करून खाऊ म्हटलं, कारण की वडापाव ते कधीच खाल्लेलं नव्हतं सर आपण औरंगाबादला संभाजीनगरला कधीच खाल्लेलं नव्हतं ते. त्यामुळे त्याचं काही नवीन नव्हतंच ते, की अरे हे खाऊन निघायचं आहे. काय एक भाकर टाकायला काही वेळ लागत नाही जास्त, तर ते करून आपण राहू म्हटलं. पण आपल्या कामानं आपल्या कर्तृत्वानं आपल्याला सिलेक्शन झालं. पण ते तू 45,000 रुपये आणले होते, हां ते म्हणजे तो हेतू असा होता की भाड्याने राहायचं आणि काम शोधायचं. येस हो. पण कारण की दुसरा मार्ग नव्हता. की जर इथं सिलेक्शन नाही झालं तर हा पर्याय ठेवलेला तू. पर्याय म्हणजे पैसे का असावे, कारण की दुसरं काहीच आपलं कोणी पाहुणेच नाहीये. हा बरं पाहुणे असतील तरी ते ना किती दिवस आपलं जागो. बरोबर आहे. हा तर त्याच्यामुळे म्हटलं आपल्याकडे पैसे पाहिजे म्हणजे म्हणजे संघर्ष करायचा हे तू मानसिक तयारी करून हो आला. हो डेफिनेटली ते कन्फर्म होतं, कारण की आपण इतके जणांचे वाचलेले होते, इतके जणांचं पाहिलेलं होतं आणि म्हटलं हे आपल्याला करायचंच आहे म्हटलं. आणि पैसे म्हणजे घरच्यांकडे पैसे नव्हते, हा कारण की त्यांचा पहिला विरोध होता. जसं माझं सिलेक्शन झालं, मी फोन केला होता की म्हटलं आता 2 दिवसानंतर म्हटलं हॅलो म्हटलं, मी प्रवीण डाळिंबकर बोलतो, माझं सिलेक्शन झालं आहे का म्हणलं. त्याने हॅलो कोण, मला हे माहीत नंतर कळलं हे बाबन सरांचाच आवाज होता. म्हटलं सर प्रवीण डाळिंबकर. कुठून? म्हटलं सर औरंगाबाद. अच्छा आता मी नंतर लिस्ट चेक केली सर, नंतर जाऊन माझा 3राच नंबर होता. आता ते डी नावामुळं असेल तर ते पाहिलं तर सर असे करून तिने किमान 2-3 मिनटं घेतली, 3 असे करत प्रवीण डाळिंबकर का हो ये बॅग भरली का. म्हणलं हो सर या म्हणे. मग लगेच सर मी निघालो. तुम्ही घरचे म्हणली कुठं. म्हणलं जायचं मला मुंबईला. भावानं कॅमेरा आणला होता त्यावेळेस, 3,000 सेकंड हँड घेतला होता, त्यानं माझ्या भरोश्यावर घेतला होता. आणि मी फोटोग्राफी करत असताना मी ठरवलं होतं की मला 2007पर्यंतच फोटोग्राफी करायची, पुढं नाही करायची. म्हणजे करायची नाही, कारण की त्यावेळी डिजिटल माध्यम बदलत होतं. बरोबर आहे. आणि ही तुम्ही एवढ्या ह्याच्यात नाही राहू शकत. आणि मला ते 4x6 जे 15 रुपयाची ना, मला त्याच्यात मोठं करायचं होतं. जर करायचं ना तर हे 50 रुपयाला विकलं गेलं पाहिजे, 30 रुपयाला. मग हे कसं होईल. आणि मी ह्याचं उदाहरण भावाला दिलं बी, म्हणजे त्याचं कृतीतही करून दाखव. मुंबईत आलो, केस वाढवले मी. म्हणलं आपल्याला बंधन नाही, म्हणलं केस वाढवले, मोठे केस होते माझे. वर्ष होतं त्यामागे. नाही काहीच नाही, वाढून पाहू म्हणलं आपण काहीतरी. अच्छा खरं घरी मिळालंच नाही ना वाढवायला. वाढवले हा वाढवले केस बीस वाढवले छान. मग औरंगाबाद याला मे महिन्यात आलो, शूटिंग बिटिंग फोटोग्राफी होती. भाऊ म्हणलं मी येतो. एक ऑर्डर मला मिळाली. भाऊ म्हणे अरे ते म्हणे 15 रुपयाची आहे म्हणे, ते 12 रुपयाशिवाय खाली देत नाही म्हणे. हो का म्हणलं ठीक आहे म्हणलं, मी आणतो म्हणलं. मी गेलो जरा कपडे बिपडे, मुंबईचे कपडे गेले. अरे कुठं होतं. अरे म्हणलं मी मुंबईला होतो म्हणलं, मी काम करत होतो असं. आता त्यांना नाटक शिकतो हे माहीतच नाही म्हणलं. हां अरे बापरे म्हणे, काय स्टाईल बिल बदलली. हो म्हटलं तेच शिकायला गेलो होतो म्हणे. बरं म्हटलं 25 रुपये कॉपी म्हटलं, आणि आपल्याला अल्बम आणि हे जे वेगळे म्हणे. हो म्हणे ठीक आहे म्हणे डन. 1000 रुपये ॲडव्हान्स घेऊन आलो मी त्यांच्याकडून. भावाला म्हणलं हे पाय म्हणलं 25 रुपयाला घेऊन आलो. ते म्हणे तुला 25 दिली म्हणे. म्हणलं हो. काय केलं, टायर चेंज केली म्हणलं. भाऊ साधा सरळ होता. ते म्हणे हे कसं काय. म्हणलं काहीच नाही, लोकांना ते पाहिजे. मग ते डिजिटल मग ते आलं. म्हटलं मला माझ्या ह्याच्यात करायचं, मला याच्यात डोकं नाही घालायचं. मग ते भावाला नव्हतं आवडलं. पण भाऊ भीती वाटत होती ना की बाबा पैसे संपले, काय करेल तो. आपण 3 भाऊ, मग देता येणार नाही हिची पण भीती असायची. आईचं होतं म्हणणं, पण भाऊ म्हणे करा म्हणे तुम्ही. वडील शांत, वडिलांना म्हणे ठीक आहे म्हणे तुम्ही करा म्हणे. पण मुंबईमध्ये आल्यानंतर तुझा जो संघर्ष आहे, पहिलं राहायला कुठे तू. मी पासआउट झाल्यानंतर परत एकदा काय झालं, पासआउट झालो, पैसे आता ते होते ते सगळे संपले ना सर. हां हॉस्टेलला संपले, याला संपले. मग परत संपल्यानंतर मग मी लोककलेला ॲडमिशन घेतलं चंदनशिवेकडे. म्हटलं वर्षभर राहायला मिळेल. तिथे घोळ झाला. तिथे पैसे नव्हते. 6,000 रुपये भरायला त्यावेळेस मरीन ड्राईव्हला याला JS हॉल. ते पैसे भरायला पैसे म्हणजे नव्हतेच पैसे. त्यावेळेस माझे एक मित्र आहेत मनीष हजारे, इथं मुंबईलाच होते, IITला होता तो शिकायला. आणि मी त्याच्याकडून इथून पासआउट झाल्यानंतर मी घरून जाऊन मी त्याच्याकडेच गेलो होतो. म्हणलं आता त्याच्याकडे 10 दिवस झाले मी राहतोय, खातोय, पितोय, आता ह्याला कसे पैसे मागायचे म्हटलं आपण. म्हणून त्याच्यात थ्रो मी माझ्याच मित्राला 2 जणांना फोन केला. यार म्हटलं पैसे पाहिजे यार. म्हटलं किती पाहिजे. म्हटलं 6,000. अरे बाप एवढं का म्हटलं मला मग काहीतरी ते म्हणजे 1000 देतो बा म्हणे. बरं. दुसऱ्याला एकाला फोन केला. म्हटलं 1000 दे. हो. अजून एक म्हटलं, मग एक मंगेश ढोणे होता आमचा, आता तो बँकेत मॅनेजर आहे. तर त्याला म्हटलं यार मंगेश असं झालं, देतो ना म्हणे, पाठवतो, किती पाहिजे 5. हो. आणि त्यानं पाठवून दिले पैसे. मी खुश झालो. म्हणलं यार
तिथे मनीष बाजूलाच होता. मनीषनं ते सांगितलं म्हणजे प्रवीण 6,000 ना, मी तुला आत्ता 10,000 दिले असते. अरे म्हटलं मग काय ना मी उगाच इकडे तिकडे. मला फक्त बघायचं होतं म्हणे की तू किती स्पर्धा करतोयस, किती स्वतःला चेक करतोयस, मार्ग काढतोयस म्हणे. मी तुझा एक मार्ग कन्फर्म. मग तू मला का नाही मागितली हे ना, त्यानेही मला प्रश्न केला. मी म्हटलं यार तुझ्याकडे राहतोय खातोय म्हटलं आणि तुझ्याकडून परत कशी मागायची. गो हॅड चल म्हणे, चला आता आपण जेवण करू. सर जेवायचं 700-800 रुपये बिल झालं होतं आमचं. ते म्हणे नाही म्हणे हे माझ्याकडून नाही म्हणे, तुला हे माझ्याकडून नाही. आणि हे मित्रांनी उभं राहायला शिकवलं. म्हणजे मी त्याच्याकडून मी अंधेरीत राहत होतो त्यावेळेस मी त्याच्याकडं हॉस्टेलला असताना मी त्याच्या कांजूरमार्गला त्या पवईला तिथं जायचो. म्हणजे ही अकॅडमी सगळं संपल्यानंतर तिथं गेल्यानंतर तिथं पोहोचल्यानंतर आम्ही टेबलवर बसलो, ऑर्डर बिर्डर आली आणि मला फोन यायचा, अरे एक ऑडिशन आहे किंवा एक काम आहे, येतो का. म्हटलं किती पैसे. ते 750. पहिले तर 500 म्हणलं. म्हणलं यार कमी. म्हणलं ठीक आहे येतो म्हणलं मी. तर तिथं परत म्हणायचं ते फोन करून, पैसे मिळतील का नाही माहीत नाही म्हणे, तू ये म्हणे. म्हणलं येतो. तर म्हणे अरे तू मित्र म्हणा, मनीष म्हणा, अरे तू जेवून घ्या ना. नाही म्हणलं मी येतो यार जाऊन. मी गेलो तिथं काम नव्हतंच, त्यांनी असंच आपल्याला बनवलं. मी त्याला फोन केला, अरे म्हटलं मनीष मी इथंच आहे म्हणे, ये म्हणे. मी आलो बसलो. तर म्हणे काय म्हणे पिणार काही खाणार. म्हटलं हो. ते म्हणे बिर्याणी. हां बिर्याणी माग खाल्ली. ते म्हणे जर तू गेला नसतास तर हे जीवन तुझं शेवटचं होतं म्हणे माझ्याकडून. म्हटलं का. तू आला कशासाठी होता म्हणे काम करायला. तुझ्याकडे संधी आहे, तू जात नाहीस, हे माझ्यासाठी वाईट ठरलं असतं. म्हटलं यार मग मी तू आला हे तू सिद्ध केलंस म्हटलं. त्याच्यामुळं तू कुठल्याही परिस्थितीत काम करू शकतोस. हे स्वतःला जप, मी हे स्वतःला बजाव म्हणून. तू कधीही तू कामाला नकार देणार नस हे मला माहिती आहे. अरे म्हटलं यार आपण हे कृतीत केलं का म्हटलं हे. म्हणे हो. मला फारच छान वाटलं. म्हटलं यार आपण असं काहीतरी केलं आणि ते मित्राला प्राऊड वाटलं. छोट्या छोट्या अनुभवांतून तू शिकत गेला. हो. आणि मित्रांनी सांगितलं म्हणजे आत्ताही काम पाहतो कधी कधी वाटतं ना, अरे यार हे काम करत असताना मला लय त्रास झाला, मी असा गेलो. मित्राला सांगतो, माझा राहुल आरके कोरिओग्राफर आहेत संभाजीनगरला, धीरज बनकर आहेत. तर मी त्यांना सांगतो यार मी नाही ह्या सीनच्या वेळेस नाही का उपाशी होतो, मला जेवायलाच मिळालं नाही. असं कुठला सीन. आता मला हे नाही होत, पण त्याच्या पुढचं ते हेच सांगतो की मी त्याला म्हटलं की यार मला जेवायलाच मिळालं नाही किंवा मी जेवलोच नाही, कारण की बाबा मी एक्साइटेड होतो, हे होतो. मला ते त्या डिरेक्टरनंच नीट बोलला नाही, हे नाही बोलला. त्यानं काय म्हटलं, हे बघ प्रवीण म्हणे, आम्ही पडद्यावर ज्यावेळेस तुला पाहतो ना म्हणे त्यावेळेस तू उपाशी होता की आंघोळ केली नव्हती, की तू रिक्षानं आला होता की तू भिजत आला होता, हे आम्हाला दिसत नाही. की तुला पैसे मिळाले नाही, आम्हाला दिसतो प्रवीण डाळिंबकर ॲक्टिंग करतो का. आणि त्यावेळेस आमचा अननोन, आमच्या शेजारचा एखादा अननोन माणूस तो म्हणतो, अरे हे माणूस आहे ना लय भारी करतो बरं की, मी याला लय पाहतो बरं का, याचे 2-3 पिक्चर पाहिले. त्यावेळेस आमचा ऊर भरून येतो म्हणे. आणि हे आम्हाला सांगत झालं. आणि याच्यासाठी तू कुठेही कधीही काम कर, त्याच्या मागच्या गोष्टी आम्हाला सांगू बी नको आणि त्या तू मनातही धरू नको की तू लय मोठं काहीतरी करतो. तुझ्या आधी लय मोठ्या लोकांनी काहीही करून बसलेले. म्हणलं यार आपल्याला मित्र किती जमिनीवर आणतात म्हटलं. पण तू ज्यावेळेला आला मुंबईमध्ये त्यावेळेला आपल्या ह्या क्षेत्रामध्ये फोटो सगळीकडे देण्याची पद्धत होती. लोकांना भेटायचे, निर्मात्यांना भेटायचे, ऑडिशन द्यायचे, फोटो द्यायचे. त्या काळामध्ये तू आला, हो, 2010. फोटो किती जणांना दिले. मी सर मी आता इतक्या वेळ फिरलो सर की ह्या ऑफिसला 5 फोटो द्या, त्या ऑफिसला 5-15 150-200 रुपये 400 रुपये झाले ना सर एका महिन्यात. बरं हे मित्र मला म्हणायचे, तो काय यार तुला कमी पैशात मिळतात म्हणे, आमचं काय मिळलं ते तरी 5 रुपयात, मी 3 रुपयात आणायचो. तर मी म्हटलं आता काय. मग एक दिवस आम्ही असाच उठलो कडे शाळेत, मग आमच्या रूमवरून जेवण घेऊन म्हटलं चला बरं आपण तयार होऊन निघा. कुठं जायचं, चला म्हणलं. कुठं जायचं म्हटलं, सगळ्या प्रोडक्शन हाऊसला फिरू म्हटलं, जिथून फोटो दिले होते ना आपण आधी ते सगळे वापस घेऊन टाकू म्हणलं, किमान आपले 200-300 रुपये तरी वाचतील म्हणलं आपले. पण ते तसं कधी काही झालं नाही, नंतर ते बंदच झालं ते. हां ती फोटोग्राफी. कुठेच काम नाही मिळालं फोटोतून.
नाही नाही, मिळालं ना, 1-2 ठिकाणी काम मिळाले. हा, मग ते कसं? ते काम म्हणजे की त्यांनी त्या फोटोच्या मागे नाव नंबर होता. म्हणजे कोणतं काम मिळालं असं मला ते विचारायचं. सर हिंदी फिल्म होती. हा. काहीतरी एक छोटंसं काम होतं, पासिंगचं असेल काहीतरी असेल. हा. मिल गया, हा हा ये काम आहे. म्हणलं हा सर, हा मग करा म्हटलं. चालू आता तिथं आठवत पण नाही कुठलं काम होतं काय, कारण की ती खूप साधी कामं होती. संध्याकाळी म्हणजे त्यावेळेस पैसेही ते 1 महिन्याने 2 महिन्याने मिळाले होते पैसे ते. हा, पण नंतर नंतर काम चांगली म्हणजे कॅरेक्टर म्हणजे लक्षमध्ये छान मिळालं काम. लक्ष सिरियल आदेश हा. बांदेकरांच्या प्रोडक्शनचे. तो ट्रॅकवर आला, हो. ह्या ट्रॅकवर आला ट्रॅक म्हणजे. नंतर आला 2000. म्हणजे मी परत 2 वर्ष मी जॉबही केला मुंबई विद्यापीठात आमच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सला. वामन सरांनी लोककला झाल्यानंतर लोककलेत करत असताना हा. मी काम करत असताना ते हॉस्टेल मिळालं. हा. मग आता म्हटलं आपले तर राहायचं तर वांदं संपलं. खायचे मग माझा रवींद्र जॉन्टी त्याला म्हणतात, तो एक मित्र होता रूममेट. तर तो माझ्यासाठी डब्बा म्हणजे तो त्याच्यासाठी डब्बा आणायचा. हा. पण तो डाळ भात खात नव्हता आणि तो डाळ भात मला द्यायचा. आणि मी म्हणायचो यार हे म्हटलं हे एक्स्ट्रा कसं काय घेऊन येते म्हणलं, हे एक्स्ट्रा कसं काय घेऊन येतो. मग मी नंतर त्याला एकदा विचारलं. ते म्हणे काय म्हणे मी काही खात नाही म्हणे यार, ते तू खात जाय म्हणे. नंतर लक्षात आलं की म्हटलं जेव्हा माझ्यासाठीच हा डब्बा एक्स्ट्रा मागवतो म्हणलं. पण त्यानं कधीच ते बोलून दाखवलं नाही. म्हटलं ठीक आहे म्हणलं, आपलं कदाचित काम. तो म्हणायचं मी महिना 5,000 खर्च करतो म्हणे प्रवीण, तू वर्षाला 10,000 रुपये आणलेस म्हणे स्वतःसाठी, की 10,000 खर्च करायची. मला हे बर्डनच येतं म्हणे कधी कधी की इतकं कसं काय. म्हटलं ही मी चॉईस केलेलं आहे, त्याच्यामुळे मी याला तक्रार नाही करू शकत म्हटलं. आणि हे हे आहे म्हटलं की म्हणजे मी आज उपाशी राहिलो नाही. मग आपल्यापैकी असंख्य लोक राहिलेले आहेत म्हटलं, ह्या क्षेत्रात नाही म्हटलं खूप लोक राहिलेत म्हटलं. म्हणजे तेच नितीन कांबळे यांचे वडील होते, कांबळे, आम्ही त्यांना कांबळे बाबा म्हणायचो. ते ज्यावेळेस ते गावाकडून औरंगाबादला आले होते संभाजीनगरला, मौलाना आझाद कॉलेजला त्यांचं सेंटर होतं. तर ते त्या हॉस्टेलपासून पायी तिथं गेले होते. खूप लांबचा पल्ला आहे, 7-8 किलोमीटरचा आहे. दुपारच्या प्रवासामध्ये ते पायी अनवाणी फिरत होते ते. तिथे परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तिथं पाणी पिले सर. 3 तासाचा पेपर आहे, ते 1.5 तास झोपले सर, कारण की इतके पाय पळत होते. ते म्हणे 1.5 तास झोपलोच म्हणे मी. मग 1.5 तासांनी मग उठलो, ते सरांनी उठवलं आणि मग पेपर लिहिला. ते फॉरेन्सिक विभागाचे ते विभाग प्रमुख होते त्या काळात, आमचे नितीनचे वडील. अशा इतक्या मोठ्या लोकांचे अनुभव पाहिले आपण, जे कधी मोठे झाले म्हणजे ते मोठ्या ठिकाणी आले नाहीत. तर आपला तर लय साधा आहे म्हटले. आज आपल्याला जेवायला मिळालं नाही आणि आजच्या घडीला तर ते फॅड आहे सर, की आज तुम्ही उपाशी राहिला, अरे आज मी डाएटवर आहे. लोकांनी तर पिढ्या घातल्या ना, त्याची ही बदलली. पण ती म्हटलं नाही हे आपण याचा भाव करायची गरज नाही. आणि तिथून मग वामन सरांनी मला एकदम इकडे काय करतो, फिरतो इकडे तिकडं. म्हटलं काय नाही सर, इकडे ये म्हणे जरा अर्ज कर. म्हटलं अर्ज काय कर म्हणे, मी या विभागामध्ये टेक्निकल सुपरिटेंडेंट म्हणून रुजू करतोय. म्हणलं कुणाचं सर, तुझंच नाव लिहि. अहो म्हणलं सर कर म्हणे. म्हटलं सर मला येत नाही. काय मग 2 वर्ष काय केलंस म्हणे, तू सगळं येतं म्हणे, कर म्हणे. कॉन्फिडन्स दिला सर वामन केंद्रे सरांनी. टेक्निकल सुपरिटेंडेंट म्हणून मला काम मिळालं. माझ्याकडं सेटचं, लाईटचं, कॉस्ट्युमचं, मेकअपचं सगळं सामान माझ्या अत्यागिऱ्यात होतं म्हणजे. मग याच्यामध्ये 3 प्रोडक्शन व्हायचे आणि हे मीही केलं होतं. आणि ज्या विभागात आपण शिकलो ते करायला मला आनंद वाटायचा. आणि मी ज्यांच्यासोबत त्या बॅचसोबत काम केलं होतं ते कुणाल, संतोष, सोमनाथ लिंबरकर आणि आत्ताचा घडीचा आता ॲक्टर आनंद बुरचुंडी, मयुरी देशमुख, केतकी पालव, हे सगळे त्या बॅचला. अच्छा. हां, तर तिथे सोनम होती, आता प्रदीप होता, सागर होते, हे सागर गुजर, आता हे वेगवेगळ्या. तर हे काम करायचे आणि मी तिथं ते मला सर म्हणायचे. मी आजही ते म्हणतात, पण म्हटलं मी सर नाही, मी इथं तुमचा मदतनीस आहे म्हटलं. पण सरांनी तिथं घडवायला म्हणजे कोर्स माझा 5 वर्षाचा झाला ॲक्टिंगचाच. म्हणजे 2 वर्ष ॲक्टिंगचे, 2 वर्ष शिकायचे. मग गणेश चंदनशिवे सरांकडे तिथं एक केलं. ते करत असताना मला मी एक काम केलं होतं. मच्छिंद्र मोरे सर जे होते ते आता वारलेत बघा. एक मिच हिरकरी नावाचा एक कार्यक्रम होता सुरेखा पुणेकर मॅडमचा. तर त्या कार्यक्रमात मला बतावणी करायला मिळाली होती. मी मयूर खांडगे म्हणून आमचा एक मित्र आहे, ते करायचो. तर ते करत असताना सर एकदा असं 5-6 प्रयोग झाले होते. सुभाष नकाशे त्याचे कोरिओग्राफर होते आणि ते दिग्दर्शक होते. अप्रतिम लावायचे. आणि सुभाष सर जरा
कडक आहेत. तर मी त्यांना मागे एकदा प्रयोगाच्या वेळेस भेटलो होतो. ते म्हणे, अरे प्रवीण तू छान करतोस, मी पाहिलं, मला फार बरं वाटलं. उमेदीच्या काळात ते होती माझ्या, पाहत होते ते. तर ते म्हणे, प्रवीण हे कर, ते कर, हे कर, ते कर. तर 7-8 प्रयोग झाल्यानंतर मी हे म्हणायचो ना, आपल्यासमोर सादर करीत आहे सूर्यकांत पुणेकर कार्यक्रम. आता मी तेच वाक्य आलं माझ्याकडे. मी पुण्याच्या स्टेजवर म्हटलं तर आपल्यासमोर सादर करत आहे सूर्यकांत पुणेकर लावणी झाली सूर्यकांतांची आणि विंगेत आली. मी एंट्री घेणार तेवढ्यात त्यांनी माझा हात पकडून बाहेर ओढलं होतं मला, सूर्यकांतांनी. याच्यानंतर स्टेजवर तू मला विंगेत आई म्हण, ताई म्हण, काही म्हण, स्टेजवर ताई म्हणायचे नाही म्हणे. तुझं प्रेम आहे, मान्य आहे म्हणे, तू मला मोठा मानतो म्हणे. आपल्या बहिणीला, आईला नाचायला पाहायला लोक येत नसतात म्हणे. मी म्हटलं यार, बरं त्या बाई किती संघर्षातून उभ्या झाल्या, पण ते मला हवे होते यार. मला पैसे दिले आणि त्यांनी शिकवले की ताई म्हणायचं, पण त्यात नावतच माझ्याकडं होतं, कारण मी एवढा लहान त्यांच्यावर. पण त्यांनी मला तिथं हे सांगितले, नाही हे काम कर. आणि मी काम करत असतानाही मला म्हणे, चांगलं काम करतो म्हणे, चांगलं करतो म्हणे, करत आहे म्हणे. हे करत असताना मग संघर्ष करत असताना मग नोकरी करत असताना ते मोनोटोनच आलं त्या नोकरीत. तेच तुला चला हव्या होत्या कधी मिळालं? हे नवऱ्याच्या बायकोनंतर, माझ्या नवऱ्याची बायको ही सिरियल केल्यानंतर. हा, आणि मग तो चलाव्याचा अनुभव, कारण तिकडे तर सगळे मुरलेले होते नंतर. हो. ती हवाई उद्याचं काय झालं की मी माझ्या नवऱ्याची बायको सिरियल करत होतो. त्याच्यात पात्र होतं माझं रघु नावाचं पात्र होतं. तर त्याचा एक मजेशीर आहे की काय झालं की ते आमचे केदार दिग्दर्शक, तर ते म्हणायचे की, आणि आमचे अभिजित गुरु लेखक रोहिणीताई, तर त्याचे लेखक ते म्हणायचे की आपल्याला हे ना एक पात्र आहे ना असं, तर याच्यात तू पालोपत पाहिजे म्हणे काहीतरी. पालोपत म्हणलं यार काय पाहिजे म्हणे, काहीतरी असं पाहिजे की तू कुठल्याही 2-3 वाक्यानंतर ते आलं पाहिजे. हो म्हटलं ओके. म्हणलं काय 2-3 दिवस झाले, 3 दिवस सगळ्यांचं कॅरेक्टर शोधणं चालू होतं. मग त्यावेळेस मी डॉक्टर आमचे अमोल देशमुख यांना फोन केला. ते म्हणलं अहो सर असं चाललं. म्हणलं ते काय, बरं म्हणलं कुठे आहे तुम्ही? ते म्हणे मी शेगावला आहे म्हणे. अच्छा शेगावला म्हणजे कुठे? गजानन महाराजकडे. हो का? अच्छा म्हणलं. मग मी ते अचानक क्लिक केलं, जय गजानन महाराज की जय गजानन महाराज शपथ, असं 2-3 वाक्य म्हणलं. आणि तेवढ्यात मी केदार सरांना म्हटलं, सर गजानन महाराज शपथ कसं आहे? अरे हे बेस्ट आहे म्हणे. तर ते त्या शेवगावच्यात तिथून आमच्या डॉक्टर अमोल देशमुखाकडून मिळालेलं हे वाक्य होतं मला, जे मी आत्तापर्यंत करत आलो होतो. पण ते त्यांचं होतं, म्हणजे त्यांनी मला सुचवलं की तू हे म्हणू शकतोस म्हणे. कारण की बाकी सगळे बाबा वगैरे म्हणे ते जरा माहीत आहेत म्हणे, पण हे माहीत नव्हते म्हणे. म्हटलं ठीक आहे. त्यामुळे मला लई ठिकाणी मला बोलवायचे की तुम्ही आमच्याकडे या कार्यक्रमाला. पण मी म्हणायचो की अहो म्हटलं तुम्ही मोठ्या लोकांना बोलवा. म्हटलं मी फार साधा माणूस आहे. म्हटलं मी काही गोष्टी ह्या मला माहीत नाहीत म्हटलं ह्या गोष्टी, त्यामुळे तुम्ही त्यांना बोलवा म्हटलं. तर त्यांनी सन्मानानं म्हणायचे, अरे तुम्ही डायरेक्ट सांगताय लोकांना. म्हटलं आपल्याला माहीत नाही त्या विधी, आपण हे करतोय म्हटलं, तुम्ही करा. आणि लोकांनी त्याला ॲप्रिशिएट केलं मला त्या कामाला. तिथून मग हे 2-4 वर्ष झाल्यानंतर असंच आमच्या मिहीर राजदा, आमची शर्मिला शिंदे, तिला यांना फोन आले हवायोद्यातून की तुम्हाला असं आहे सेलिब्रिटी पॅटर्न नावाचं एक नवीन काम करायचं आहे, तिथे या. आता मी सगळ्यांचं कौतुक केलं, अरे यार म्हणलं तुमचं आलं भारी आलं. म्हणलं वा. आणि मी संभाजीनगरला गेलो होतो एक लग्नासाठी, माझ्या भाचीचं लग्न होतं. तर तिथे गेलो, मला संध्याकाळी मिहीरचा फोन आला. अरे बोले सर तुम्हारा भी नाम आहे बोले. मला म्हणलं सर मला फोन नाही आला, येईन म्हणे. आणि मी नेमकं संध्याकाळी निघणारच होतो, तेवढ्यात कृष्णाचा तिथला असिस्टंट आणि उत्तम ॲक्टर त्याचा फोन आला, प्रवीण सर तुम्हाला यायचं म्हणे. अरे पण म्हणलं मी अचानक, नाही या म्हणे सर आमच्याकडून राहिला असेल मी या. तिथून तो प्रवास सुरू झाला. हवा येऊ द्यानं मला नाव दिलं, प्रवीण डाळिंबकर म्हणून एक नाव दिलं. आणि याचं सगळं श्रेय डॉक्टर निलेश साबळे, कारण की त्या व्यक्तीने मी हरलो होतो, म्हणजे त्या स्पर्धेमध्ये उमेश जिंकला होता, अजून बरेच जण हे जिंकले होते त्याच्यात. तर मी लास्ट होतो, 4-5वा होतो, रनरअप होतो. तर ते म्हटले की पण लॉकडाऊनच्या आधी ते म्हणे की डाळिंबकर तुम्ही काय करताय? म्हटलं काय नाही सर, या बरं म्हणे आपण काहीतरी करत राहू. म्हटलं सर येतो. त्यांनी लक्ष दिलं सर, त्यांनी म्हणे तुमच्याकडे तुमची भाषा आहे आणि तुम्ही त्याला सोडू नका म्हणे, तुमच्याकडे चांगला ह्युमर आहे म्हणे, मध्ये जरा पण नीट करत जा म्हणे तुम्ही. मी त्यांचं ऐकलं आणि त्यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी बऱ्यापैकी
उत्तम काम केली. तिथं अंकुर होता, अंकुर वाडवे. हो त्यानं उत्तम, मला तो असा अकॅडमीत तो मला ज्युनियर होता, इकडे तो मला कामात सिनियर होता. हो कारण की तो आधी होता. कधी कधी काही गोष्टी तुम्हाला अजून म्हणजे हे होतं ना की काहीतरी चुकतं, तर कोणीतरी बोलतं बिलतंय. अंकुरनं खूप चांगलं सांगितलं, अरे सर हे होत राहतं म्हणलं. मला नवीन होतं ते. बरं मी काही विनोदी नट नव्हतो सर, मी उत्तम टायमिंग करू शकतो, पण उत्तम म्हणजे त्यात की चटकन मी सिच्युएशनल कॉमेडीवाला नट आहे. सिच्युएशन असेल तर लक्ष उत्तम झालं बोलेल. प्रासंगिक. हां, पण आत्ता कारण ती नाही होणार, एकट्यानं नाही होणार हा आपल्याला. हा हा एकट्यानं करायचंच असतील तर मग काही केलं असतं. नाटक करणं हे होतं. तू चलावाजामध्ये जेव्हा आला त्यावेळेला हे सगळे भाऊ कदम, भारत गणेशपुरे सगळे अगदी मुरलेले लोकप्रिय होते. हो. त्याच्यात तुझ्यावर दबाव तुझ्यावर आला का त्याचा? नाही सर, यांनी सगळ्यांनी खूप चांगलं समजून घेतलं होतं. हा. मी आणि उमेश नवीन होतो तिथे. हा गेल्यानंतर भारत सर, त्यानंतर कुशलदा, सगळेच हा. सगळ्यांनी सागर म्हणजे कारंडे वगैरे. हो. आणि मुळात डॉक्टर यांनी काय केलं ते म्हणजे चुकणार आहे तर तू, योगेश शिरसाट यांनी सगळ्यांनी हां ठीक होईल म्हणे. एक एक दोन दोन सीन मिळाले, एक एक वाक्य मिळाले ना, अंकुरसारखं हा मिळालं तर उत्तम वाजवायचं आणि सोडून द्यायचं. म्हणजे आमचा एक तो पॉलिटिकली हे केलं होतं आम्ही एक स्किट, जे ज्याच्यामध्ये मी संजय राऊत केला होता. अच्छा ते तुम्ही झीच्या हो, कार्यक्रमात नॉट आउट संजय राऊत केला होता. हा तर तो उत्तम झाला होता. तर हा. त्याला प्रेक्षक म्हणून अंकुश सर होते, सोनाली कुलकर्णी होत्या ह्या, आणि सई तामणकर होत्या. त्यांना प्रसाद ओक सर होते, त्यांनी आवर्जून म्हणे होत्या, प्रवीण छान केलंस म्हणे तू. ह्या सगळ्यांना आवडलं होतं ते. त्यामुळे थोडी भीती मलाच वाटायची, पण ते म्हणायची घाबरायचं नाही, सगळं होईल. अच्छा तुला एकदा नसरुद्दीन शहानी जे कौतुक केले तो काय कसा योग आला तो? ते काय होतं की आम्ही आता शिवाजी अंडरग्राऊंड करून खूप वर्ष झाली होती. हा. ते करत असताना आमचे नंदूदादा ते द चार्ल्स नावाच्या एका फिल्ममध्ये झेंडेचा रोल करणार होते. तिथं मग आम्हालाही कास्ट केलं गेलं. आणि आम्ही गोव्याला गेलो. गोव्याला शूट बीट मस्त चालू होतं. मग रणदीप हुडा सरांची ओळख झाली, भेटलो आम्ही, आणि त्यांनी सगळ्यांची ओळख केली, ये नंदूसारखी स्टुडंट आहे और नाटक करते, बहुत अच्छा करते नाटक, शिवाजी अंडरग्राउंड बहुत अच्छा मैंने सुना है. असं करत करत ती 4-5 दिवस झाले आमचे. एकदा आमचं लॉंग ठिकाणी शूट होतं. तिथं फक्त ती मोठी पोलिसाची व्हॅन होती, मी आणि आमचे को ॲक्टर 2 जण, म्हणजे राजू सावंत आणि गणेश होता. असे आम्ही होतो. आणि पाठीमागच्या साईडनं बेंचवर रणदीप सर बसलेले होते आणि इकडून कॅमेरा होता असा. तर ते इकडून आले आणि मला ती उत्सुकता होती की यार हे माणूस कसं असून काम, त्यांचं काम करण्याचं टाक म्हणजे, कारण ते नसरुद्दीन शहाचे विद्यार्थी होते, तिथं काम केलेले. तर मी त्यांनी असंच विचारलं, तुम्हारे नाटक में यम कौन करता है? अरे म्हणलं हे गड्या काहीतरी वेगळं आहे. आणि ते म्हटले आणि शांत झाले. म्हणलं सर मैं करता हूँ. अच्छा तो मैं, बरं ठीक आहे. तर मी म्हणलं अरे आता याच्यावरून पुढं काय आहे आता. तोपर्यंत कॅमेरा शिफ्टिंग होता इकडे. मी त्यांना विचारलं, सर वो नसीर सर आके गए. म्हणलं आप कब आओगे? मी कौन? म्हणलं नसरुद्दीन शाह सर, वो नाटक देखने आ गए. बोला आप कब आओगे? बोला सर नाटक देखने. वही बता रहे थे तुम्हारे बारे में, अच्छा काम करते हो. सर त्या दिवशी आपल्याला परडेची गरज नव्हती, अच्छा आपल्याला भूकही लागली नव्हती, पाऊस होता, ती म्हटलं सर मी त्या मला ती इतकं गदगद झालं होतं की म्हटलं मला आठवलं होतं 2 सेवा प्रयोगाला ते आले होते. म्हटलं आपलं काम तिथपर्यंत गेलं, म्हटलं त्या व्यक्तीपर्यंत, आणि त्यानं लक्षात ठेवलं. मला फार वाटलं की आत्तापर्यंत जे काही मित्रांना आपल्याला साथ दिली, जे काही त्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे त्याचं चीज झालं. मी माझ्या 2-4 मित्रांना सगळ्यांना सांगितलं. ते म्हणजे झालं म्हणजे आता तू होऊ शकतो. मग आपण म्हणतो ना यार तू नट आहेस का, ॲक्टर आहेस का? हो आहे का? मग आपल्याला वाटतं हां मी काम करू शकतो, आपण बिलिव्हेबल काम करू शकतो. म्हणजे अर्थात यामध्ये शिवाजी अंडरग्राऊंडच्या सगळ्या टीमचं योगदान आहे. कैलाश वाघमारे असेल, मीनाक्षी आहे, राजकुमार तांगडे लेखक आमचे, संभाजी भगत आहेत, संभाजी तांगडे आहेत, नंदू माधव आहेत, संभाजी भगत लोकशाहीर, आणि आमचे सगळेजण. मी म्हणजे त्या नाटकानं तर मला उभं केलेलं आहे. कणा आहे तो माझा, म्हणजे जे काही आहे त्या नाटकाच्या म्हणजे हे नाटकच जर म्हणजे एक तर हे कैलासनं नाटक उभा केलेलं आहे. त्याला फार मोठी गोष्ट आहे की त्यानं जलस्याचं नाटक केलं, नाटकाचं विद्यार्थी. मीनाक्षीनं हे ते
हे महत्त्वाचं होतं आणि त्याच आपलं नंबर लागणं. मी काही यम पाहिला नव्हतो. आधी आमचे वेगवेगळे लोक होते, पण टेस्ट झाली आणि मी चांगलं काम केलं. पण नंदू माधव सर भविष्यात यांच्याकडे कधीतरी त्यांनी नाटक किंवा सिनेमा केला तर मला कधीही आवडेल, कारण की ते उत्तम एडिटर आहेत. हे सगळं तुला जे मिळालं त्याच्याबद्दल म्हणतोय, हां. पण जे तुला मिळालं नाही असं झालं असेल ना, की तू गेला कामासाठी, होकार मिळाला पण संधी हुकली. हो, संधी हुकली ना. आरामनगरला असंच लॉकडाऊनच्या नंतर असंच ऑडिशन चालू होते. मी कधीतरी ओपन ऑडिशनला बी जातो, की ठीक आहे आपल्याला मिळालं जायचं. तिथे एक एका ब्रँडची हे होती, ऑडिशन होती. 500च्या वर पोरं होते. सगळे देत होते, ते करत होते. मी गेलो, मला दिले आणि माझं जरा थोडंसं एका सिनियर माणसासोबत बोलणं चालू होतं. जो ऑडिशन घेत होता तोच मला मध्ये टोकत होता. पण मी त्याला, माझं ऑडिशन झालं होतं पण तो टोकत होता की मी काहीतरी त्या सिनियर म्हणून मी त्यांचं ऐकत होतो. सिनियरचा आवाज मोठा होता. तर वाटत काय होतं त्या व्यक्तीला की मीच बोलतोय. तो ती नंतर गेला. मी त्यांना विचारलं, सर मैं फिट होगा? आप फिट थे बोले, मगर ये आप यहाँ पे इतना चिल्लाए ना बोले, आपके लिए इसलिए आपका टाइम चला गया बोले, आपका नाही बोले, आप फिट नाही बोले. ठीक आहे का, जाऊ दे म्हणलं. गेलो तेवढ्यात ते परत म्हणे, आओ बोले ऑडिशन दो. ऑडिशन दिलं, सिलेक्शन झालं होतं सर. माझं सिलेक्शन झालं होतं, पण ते नो डाऊट ते झाले नाही सर. अमिताभ बच्चन सरांसोबत ती ॲड होती सर. अरे ती झाली नाही ती. पण म्हणलं आपण तिथपर्यंत पोहोचलो, आनंद तो आहे. आताही मुकेश छाबळा सर जे कास्टिंग डिरेक्टर आहेत आपले, इथून फोन येतात सर कधी 6 महिन्यातून 3. सर त्यांचा फोन आला ना तर पुढच्या 6 महिने मुंबईत राहण्याची ताकद येते सर. म्हणजे त्यावेळेस खूप होती. आता काम मिळतंय. आता वेगवेगळे हिंदी कास्टिंग डिरेक्टरकडून तुम्हाला फोन येतात, जे वेगवेगळे कामं केलेत, जे आता म्हणजे अनुभव खूप मिळाला. म्हणजे आता जी ब्राऊन नावाची करिश्मा कपूर सर मॅडमसोबत मी जे काम केलं, अभिनय देव, ऑडिशनने सगळी कामं ऑडिशनने मिळाली सर. जी पिरामल नावाची ॲड आहे, बाकायदा ऑडिशनने मिळालेली ती. पण तिचा रोल पण कधी कापला गेला असेल ना, चित्रित झाला 10 दिवसाचा, पडद्यावर आला 10 मिनिटं 10 नाही सर, तो 2च सीन होते ते. नाही ह्या वेळेला नाही, इतर वेळेला कधी नाही ग, ते आधीच सांगून मोकळे व्हायचे सर मला. ते काय की म्हणायचे की बाबा रोल मोठा नाही आहे, रोल छोटा आहे, मी करतो म्हटलं. आणि काहींच्या वेळेस असं वाटायचं की आता ठीक आहे आपण त्याच्यासाठी अवकानी माहीत नाही, म्हणजे ती मनात धारणच नव्हती की आपण छोटा रोल करायचा का नाही, काय करायचं. आत्ता काम करू म्हटलं. सध्या तुमची ती भूमिका काय आहे? मला काम करत राहणं कुठल्याही क्षेत्रात. मिलिंद शिंदे सरांचं उत्तम वाक्य, सगळीकडे कामं करायची, कारण की आपण काम करायला आलेलो आहे. हे काम करणार नाही, ते काम करणार नाही, म्हणजे कसं करायचं. मग तेच ना, म्हणजे मग ताटात काही आवडणारं अन्न नसेल, खायचं ना. कारला आवडत नाही तरी खायचं, आज चांगलं असते ते. मग शॉर्ट फिल्म असेल करा, हे का पैसे घ्या ना, पैसे घ्या, पण जे काही जेन्युइन असतील त्याला थोडी मदत करा. पण पैसे बुडाले कधी? पैसे एकदा बुडणार होते, पण त्यांना मला एक सिनेमा मिळाला सर. म्हणजे मला एक सिनेमा होता, माझे एक पैसे इकडे राहिले होते. ते आता डिरेक्टर आहेत, खूप चांगला माणूस आहे तो, म्हणजे आता DOP ते डिरेक्टर. माझे पैसे राहिले होते सर, मला पैसेच मिळत नव्हते त्या एका फिल्मचे, अमोल गोळे सर. तर मी पैसे कधी कधी त्यांना फोन करायचो सर, म्हटलं सर मला पैसे द्या ना. ते म्हणायचे ठीक आहे देतो ना, देतो. तिने नाही कधीच म्हणले नाही सर, ना उलटून. म्हणजे मी फक्त बोलायचं म्हणून बोलत नाही, ना उलटून बोलले, अरे तो आजचा आहे का, अजिबात कधी म्हणले नाही. 2-1.5 वर्ष झाली एकदा त्यांनी फोन केला मला. ते म्हणजे कुठं आहे तो? म्हणलं सर इथंच आहे, जोगेश्वर इथं राहतो. त्यावेळेस लवकर आहे म्हणे इकडे ऑफिसला, तुझं काम आहे. मला खुश, म्हटलं आता चला 2 महिने आपल्याला पगार राहिलेला मिळतो. मागचे किती पैसे तुझे? म्हणलं सर एवढे अमाऊंट होते. बरं ठीक आहे, हे स्क्रिप्ट आहे म्हणे, इथे म्हणे आता वाचन आहे. ओके. मला वाटलं त्यांना काहीतरी सजेशन सांगायचं असेल, आपण थिएटरवाले. वाचली त्यांनी, वाचली पूर्ण. हां, याच्यातला भाऊ कदमसोबतचा तुझा रोल आहे. हां आणि तुला इथं मी एवढे पैसे देतो. सर माझ्या मनातही नव्हतं तेवढा पर डे. त्या माणसाने दिला मला. पिक्चर कुठला? नशीबवान सर. नशीब. ते तू मला काम चांगलं झालं. मी आजही, मी जर मला नट म्हणून ओळखायला तर त्या नशीबवान फिल्ममुळे आहे सर. कारण की तो झीनं इतक्या वेळेस दाखवला की हफ्त्यातून 2दा तरी तो सिनेमा येतो. परत भाऊसोबत काम केल्या, हवायुद्यामुळे काम केलं असल्यामुळे मला ते तिथंही आनंद. त्या सिनेमाची पण एक इतकी भारी गोष्ट होती की एकाच दिवशी मी सिरियल, नाटक आणि सिनेमा तिन्ही गोष्टी केल्या होत्या. सकाळी माझ्या नवऱ्याची बायकोचं शूटिंग केलं होतं, दुपारी अंडरग्राऊंडचा प्रयोग होता आणि संध्याकाळी नशिबांचं शूटिंग होतं.
म्हणलं आता आपल्याला पुरस्कार मिळायला हरकत नाही. म्हणलं आपण एकाच दिवशी म्हणलं सगळ्या रंगभूमीवर कामं केलेली आहेत, काम केलेली आहेत. पण ते तिथं चांगलं काम करायला मिळालं मला. काही गुड्स होते तिथे. आपले आनंद शिंदे सर गायक, ते गाणं गायला आले होते एकदा तिथं. आणि मी त्या बारमध्ये पैसे उडवतो, हे करतो, पैसे खिशात टाकतो, हे दिवसभर 7-8 तास चाललं होतं. तर ते त्यावेळेस मला ते काही ओळखत, मी त्यांना लहानपणापासून ऐकतो गाणे त्यांची. त्यांनी बोलवलं, ब्रेक झाला, इकडे कुठला आहे म्हणलं. मी सर औरंगाबाद. आज डिरेक्टरला बोललो म्हणे, हे बाय म्हणे, हे जे बोरगं हे जरा चंद्रपूर आहे म्हणे, तो पिक्चरचं मला माहीत नाही काय नाही, पण म्हणे याचं करिअर होणार आहे म्हणे, हे आज ना उद्या चांगलं काम करणार आहे. कारण तुम्ही आत्ता थांबायच्या वेळेस नाटकाच्या वेळेस त्यांना सांगितलं, मी तुला पहिलेच म्हणलं होतं म्हणे, मी ते आता विसरले असतील नो डाऊट, मी त्यांना म्हणलं तुम्हीच म्हणले होते मी करिअर मोठं होणार आहे, मी तुला आधीच म्हणलं होतं की नाही. हे अशा ब्लेसिंग खूप चांगली मिळेल की तुम्ही चांगलं काम केलं किंवा तुम्ही चांगलं काम करत आहात तर तुमच्यात ते कळतं की तुम्ही काम उत्तम करणार. पण तुझा एकदा ॲक्सिडेंटमुळे झाला होता. हो, ते काय झालेलं? ते आम्ही नांदेडवरून प्रयोग करून निघालो होतो हां. आणि त्या टेम्पोत निघालो होतो. मला सगळ्यांनी नकार दिला होता, पण मला इकडे मुंबईत काम होतं. म्हटलं मी चला म्हटलं. आणि टेम्पोत सगळेजण चांगली होती, लोक 3 जण होते. आम्ही रात्री निघालो होतो आणि माजलगावचा जो एक कॅनल आहे, त्या कॅनल अगदी 3 सेकंदात तो संपणार होता, पण तिथं आम्ही 40 फूटच्या वर पडलो होतो. तर माझ्यासोबत एक बॅक स्टेज आर्टिस्ट होते आनंद मोगे, ते तिथं ते दगावले आणि मी तिथे वाचलो. पण माझ्यासोबत आमचे ड्रायव्हर होते मारुती, ते त्यांना तिथून वाचवलं. ते घाबरले होते. मीही येत होतो, माझा हा हात जायबंदी आहे, हात मागे जात नाही, हा थोडा हां ते जात नाही, माझा पाय थोडासा कधी कधी अचानक हे पडतो. म्हणजे नंतर म्हणजे मी ते आपण ते ह्याच्यात त्रास झाला होता नंतर तो. पण 40 म्हणजे कुणीतरी असं म्हणतात ना की कोणी खड्ड्यात पडल्यानंतर माणसाचं संपतं माणूस, की यार खड्ड्यात पडलं. तर मी खड्ड्यात पडून मोठा झाला होतो हे मला लक्षात आलं की मृत्यू पाहिला. आणि त्या रात्रभरातमध्ये मला खूप गोष्टी रिअलाईज झाल्या. मला शरीर जरा हे झालं होतं, इथे दोन्ही हाताला लागलं होतं पाय, पण मी टक्क जागी होतो. मला आमच्या म्हणजे हे मी खूपदा सांगितलं मित्रांमध्ये, मला आमच्या सरांचा आवाज आला होता, वामन सरांचा, म्हणजे की तुम्ही कसे असतात, तुम्ही उपाशीपोटी आहात काय आहात काय नाही, पण तुम्ही खणखणीत आवाज केला ना लोकांना कळत नाही तुमच्यात दुःख आहे का काय, तुम्ही दुःखी आहे का काय नाही कळत. मग खणखणीत आवाज द्यायचा, खणखणीत बोलायचं. म्हणजे नाही तर अरे यार सर अरे जेवलंच करे असं म्हणायला लय जण तयार आहेत म्हणे. तर आपण म्हणायचं हा मस्त पाणी का पिणं म्हणे 2 घोट. मग ती तिथं मला आठवलं होतं आणि मी उत्तम बोलत होतो. लोक येणारे जाणारे मी त्यांना बोलत होतो, गप्पा मारल्यासारखं बोलत होतो. म्हटलं आम्हाला वर काढा म्हणे. ते म्हणजे ठीक आहे म्हणे. काही नाही मग वर काढलं आम्हाला त्या तिथे. मग तिथल्या छोट्याशा ठिकाणी आम्हाला हॉस्पिटलला तिथून मदत करून मग संभाजीनगरला आमचे ॲडव्होकेट महेश भोसले आप्पा, एकनाथ आप्पा, ह्या सगळ्यांनी आणि बाकी सगळ्या त्यावेळेस सगळे पॉलिटिकली जी काही होती विचार होते, संभाजी ब्रिगेड असेल, मराठा ब्रिगेड असेल, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस असेल, आमचे निलेश राऊत ते आहेत. त्यांनी अशा वेळेस प्रशांत दामले सरांचाही फोन आला होता आमच्या निर्मात्यांना की म्हणे काही मदत लागली तर आम्हाला सांग. मी नंतर त्यांना सांगितलं होतं, सर म्हटलं तोच मी आहे म्हटलं. सर कोण तो म्हटलं, सर तो ॲक्सिडेंट झाला. अरे बरा आहेस का म्हणे. ते त्यावेळेस खूप लोकांनी इंडस्ट्रीतल्या लोकांनी हे केलं. म्हणजे प्रसाद कांबळे आहेत, त्यांनी आल्यावर भेटले. शफाज सर जे आमचे माझे गुरुच आहेत, तेही म्हणायचे की त्या काळात 4-6 महिन्यात सगळ्यांनी हे केलं होतं. चूक ते म्हणजे ठीक आहे झालं आहे म्हणे, आता याच्यात बाहेर विसरून. कारण त्याच्यानंतरच त्याच्या 10 दिवस आधी माझे वडील वारले होते. तो एक दुःख होतं आणि ते होतं की पण आपण त्याच्यातून वाचलो, हे झालोय, ते एक होतं की तुम्ही ह्या दुःखाच्या बाहेर पडणं महत्त्वाचं आहे. पण तिथून बऱ्याच गोष्टी हे झालं की तुम्हाला प्रिसाइसली करता आलं पाहिजे आता करत, की उगाचच जगायचं, उगाचच हे नाही पाहिजे. हां मिळतंय ना आपल्याला, आपल्यासोबत 2 लोकांनी मिळालं पाहिजे, एवढंच. तुझी मी एक पोस्ट वाचलेली, ताजमहाल हॉटेलमध्ये तू जो गेला, हां ती काय गोष्ट आहे? माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस. मला मुलगी व्हावी ही माझी इच्छा होती, माझ्या बायकोची होती. तर आणि ती मोठी झाली. एक तर काय होतं, आता मी मुंबईत राहतो, ती गावाईत राहते संभाजीनगरला. तर होतं काय की जशी जशी मुलगी 6-7 महिन्याची झाली
तर मला असं वाटलं की हिचा वाढदिवस आपण काहीतरी वेगळ्या ठिकाणी करू. तर मी म्हटलं यार आपण तिथे करू गड्या म्हटलं. माझ्या मनात आलं. पण बायकोचं सुरू झालं की म्हणे की हे पाहुणे बोलवायचे, ते पाहुणे बोलवायचे. मला वाटलं की संघर्ष हिचा आहे. हिनं सगळ्या 9 महिन्याच्या काळात सोसल्यात, संघर्ष केल्यात. हिला कधी रिलीफ मिळणार आहे म्हटलं. आणि लेकरू आहे, सगळेजण हातं बितं शेंबड्यान हेन हो हा करतील. त्या बिचारीला 12 वाजता ती झोपून जाते म्हणलं लेकरू ती. तिलाही काही एन्जॉय करताना नाही, हिला नाही. बरं ही 12 वाजता 1 वाजता म्हणून हेच जेवायचे राहिले, तेच जेवायचे राहिले. आणि मला ती गिफ्ट जी गोष्ट होती ती मला नव्हती आवडत, की एखाद्या मोठ्या किंवा माणसाने जर मोठं गिफ्ट दिलं तर मग तो माझ्यासाठी मोठा का, आणि एखाद्या साध्या मित्रानं जर मला काहीतरी वेगळं दिलं, याला तर लई मी इच्छा होती आणि यानं तर हेच दिलं, हे माझ्यात निर्माण नको व्हायला म्हटलं. कारण मी लग्न बी असंच केलं होतं, काही गिफ्ट नव्हतं. म्हटलं मग इथंही नको म्हटलं, मग आपणच करू. बायकोला मग मी असंच सांगितलं, चल म्हटलं मुंबईला जाऊ म्हटलं आपण. तर तिला माहिती मुंबई तिनं पाहिली होती वर्ष होती. म्हणजे काय मुंबई पाहिजे मी तिकीट ती लोक जरा शार्प आहे. रिपीट तिला आवडत नाही काही ठिकाणी जायला. ती म्हणजे काय पाहिजे गेटवे, ते पाहिलं नाही का म्हणून मला जरा लक्षात आलं. तिथून निघतानाच मी एकदा ताजला तिथं रिसेप्शनला फोन बिन केले होते, पाहिलं होतं, व्हिडिओ पाहिले होते की म्हणलं असं जातात, शामियाना आहे तिथं तुम्ही बुक करू शकता ओपनवर. माझी मैत्रीण आहे मानसी नाईक, आमची बॅचमेट. मी तिला सांगितलं होतं कारण की म्हटलं आपले पैसे संपले तर ती आहे म्हणलं. ते ना आमचे एक माझे मित्र आहेत आमचे डॉक्टर रेवत कानिंदे. मी म्हटलं तर अशा ठिकाणी जाताना जर चुकून पैसे आपले कमी पडले तर आपण यांना बाबा पटकन फोन करून सांगावं. तर पण मग बायकोला म्हटलं तिथं गेलो, तिथं तोपर्यंत माहीत नाही संध्याकाळपर्यंत. मी म्हटलं अगदी ताजमध्ये कितीची चहा, ती म्हणे 150 रुपयाची 250 रुपयाची चहा आहे म्हणे. म्हटलं हो ना, बरं म्हटलं काही खायचं का म्हणे. तर म्हणे चिकन खाऊ म्हणे आपण. म्हटलं चला. गेलो असा तर मी म्हटलं काही नाही, आता ते तिकडे टर्न होतं ना, ते बाहेरून इकडून आलं. ते म्हणे इकडं चाललो नाही म्हटलं आपण, चल म्हटलं. गेले आणि तिथं दारात उभा राहिलो. ती म्हणे मिस्टर इकडं कुठं आहोत म्हटलं, इकडे जायचं म्हटलं चल. आणि आम्ही मध्ये गेलो. ती म्हणे इथं आपल्याला म्हटलं इथं वाढदिवस करायचा आहे. इथं गेलो, जेवण, आणि तिथं केक नसतो वाटतं. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं माझ्या मुलीचा वाढदिवस आहे पहिला, माझी इच्छा आहे म्हटली, तर तुम्ही मला काही अरेंज. ते म्हणे आम्ही देतो म्हणे तुम्हाला एक. त्याने मग तो एक पेस्ट्री तो एक मोठा आणून दिला. ते म्हणे हे आमच्या ताजकडून म्हणे तुमच्या मुलीसाठी. तर ते मला खूप भारी वाटत होतं. तिथं मी पाणी पण साधं रेग्युलर नाही घेतलं सर, मी बिस्लरीच घेतली तिथली 390 रुपयाची बॉटल, 120. नाही म्हटलं पैसेच आहे ना खर्च करायला आलो, ताज करू म्हटलं आज. अरे वा. आणि हे बायकोला सर मला एक होतं, बायकोला तिथं त्यावेळेस काही नाही वाटलं सर. त्यावेळेस तिला म्हटलं ठीक आहे, आपल्या मिस्टरने केलं असतील पण गेलं. पण ज्या वेळेस तिला गावी गेल्यानंतर तिच्या माहेरी ते पेपरमध्ये आलं मठामध्ये, आणि त्यांनी ते वाचलं, आणि ते म्हणे इंगळे, तिच्या वडिलांना इंगळे, मग तुमची पोरगी तर ताजमध्ये येऊन जेवली म्हणे बा, तुमच्या पोरगीचा वाढदिवस तिथं केला म्हणे म्हणे तुम्ही मोठे झाले म्हणे. मग तिला कळलं की यार हे किती मोठी गोष्ट आहे म्हणे. मग ती मला म्हणे तुम्ही मला थँक्यू म्हणे, मला लय भारी वाटलं. अरे बाई म्हणलं ते होऊन 48 तास झाले म्हणलं. पण तो एक की आनंद तो होता की मला तो असा करावा वाटला होता तो. पण थँक्स मित्रांची. आता आपण रॅपिड फायर घेऊया. येस. घर बंदूक बिर्याणी की आता थांबायचं नाही? नाही सर, ते इथं दोन्ही पण आहेत जवळचे, कारण की एकानं उभं केलं आणि एकानं घडवलं आहे. घरबंदूक बिर्याणीनं उभं केलं आहे आणि आत्ता थांबायचं नाही घडवलं आहे सर. उभं केलेलं महत्त्वाचे आहेत, दोन्ही महत्त्वाचे आहेत. गोंधळमधलं विलास की माझ्या नवऱ्याची बायकोमधलं हे कॅरेक्टर रघु? अजंठा एल्लोरा की बीबी मकबरा? अजंठा एल्लोरा. अजंठा. एखादी खास आठवण आहे? अजंठाला ट्रिपला गेलेलो आहे. आणि अभिनय थिएटर की नुपूर? नुपूर आहे, तिथं शेवटचा पिक्चर पाहिलेला मी, गदर 1 नुपूरला पाहिला होता. म्हणजे त्याला 25 वर्ष झाली. हो, मी 25च्या आधी तो नुपूर 2001चा गदर सिनेमा. मी तो पाहिलेला आहे सर. तो पाहिलेला आणि त्याची कॅसेटही विकत घेतली होती मी सर. 40-45 रुपयाची माझी शेवटची ती ऑडिओ कॅसेट होती. मावा जिलेबी की नान खलिया? नान खलिया सर. म्हणजे काय असतं? ते ज्यामध्ये नान खलिया म्हणजे जी खलिया म्हणजे मटणाचा प्रकार आहे, त्याचा रस्सा असतो. रस्सा आहे मटण, मग ते कुठलंही याचं असतं, बकऱ्याचं आहे, चिकनचं आहे. आणि नान जी आहे ना ती रोटी आहे, गव्हाची असते, मैद्याची असते, आणि मिक्स पण असते. हे आहे सैनिकाचं अन्न होतं सर.
ही एकमेव अशी रोटी आहे जी भारतामध्ये फक्त दौलताबादमध्ये बनलेली आहे सैनिकाची. ती रोटी फक्त भारतात बनली दौलताबादमध्ये बनलेली आहे. मग ती इकडं त्या काळाच्या नंतर इथं आलेली आहे. हे सैनिकाचं अन्न आहे आणि ते अप्रतिम आहे. तुम्ही नॉर्मली एक तीट खाल्ली की तुम्हाला दिवसभर काही खायची गरज नाही. म्हणजे दुपारी खाल्लं तुम्ही संध्याकाळी नाही खाल्ले तरी चालेल. उत्तम फूड आहे ते. तुम्ही म्हणजे जर नॉनव्हेजवाले असाल तर तुम्ही ते, आणि ते एक पात्र वेगळं असतं ते जेवण करण्याचं. ते एक ते मोठी वाटी असते, ते डुबून ते खावं लागतं तुम्हाला. तुम्ही कधी आलात तर तुम्हाला खाऊ घालतो, फार छान लागते ते. आता तू मुंबईकर झाला आहेस हो, आता व्हावं ह्या माडामध्ये जर मला नंबर लागला, जर घर लागलं तर मी मुंबईकर परत होईल. पण तुला असं विचारतो, लोकल ट्रेन की मेट्रो ट्रेन? लोकल. लोकलचा एखादा अनुभव? लोकलचं तर खूप आहे. मी एकदा मी नवीन ज्यावेळेस लोकलमध्ये फिरत होतो त्यावेळेस मला त्या तृतीयपंथी होते त्यावेळेस. ते मला जरा नवीन भीती वाटायची ना. भीती वाटत होती की नवीनच होतो ना पहिले, आणि ते लेफ्ट राईट ते असे वाचून उतरणारा होतो मी त्यावेळेस. तर ते उतरतच एकदा माझा तोल जाणार होता, तेवढ्यात त्यांनी मला पकडलं होतं आणि मी घाबरलो होतो की आता हा मला पैसे मागेल का. तर तू म्हटलं होतं सभी लोक पैसे नाही मागते बोले, अंदर बैठो बोले. ती मला अजूनही ती लक्षात आहे. 2007ची 8ची गोष्ट असेल. पण आता अलीकडच्या काळामध्ये तुला कलाकार म्हणून ओळखतात लोकलमध्ये? हो, व्यवस्थित ओळखतात. मग एखादा अनुभव? तो आत्ता थांबायचं नाहीच्या वेळेस झालेलं आहे. कधीतरी एक TC आले होते, ते मला तिकीट माझ्याकडे तिकीट होतं. तिकीट गाड्याला असं ते त्यांनी म्हणायचे की अरे तिकीट इकडे. तेवढ्यात कोणतरी म्हणे हे BMC वाले म्हणे, यांना कुठं विचारता म्हणे. ते मी म्हणलं ओके हो, म्हणलं ठीक आहे थँक्यू म्हणे. बरं त्यांनी नावही माझंच घेतलं, प्रवीण आहेत म्हणे, हे BMC वाले आहेत म्हणे. म्हणलं थँक्यू म्हटलं. ही BMC वाले म्हणून मला तर मलाही छान वाटलं होतं की ठीक आहे म्हटलं. हे सिनेमाने तुला दिलं? हो, त्याला खूप चांगलं मिळालं आहे मला. घरबंदूक आणि म्हणजे नागराज मंजुळे, आमचे शिवराज वायचाळ, आत्ता थांबायचे नाही मध्ये तर सिद्धार्थ जाधव, भरत जाधव आणि आशुतोष गोवारीकर. त्या माणसाकडे तर कधी काम आता जोरदार करायचं आहे मला, त्यांनी म्हटलं पाहिजे लवकर. ते फार स्ट्रिक्ट माणूस, म्हणजे कामाच्या बाबतीत म्हणजे स्ट्रिक्ट, म्हणजे ते त्यांचं काम करून यायचं ते सेटवर. म्हणून इतकं भारी वाटायचं ना. बरं मी त्यांना सहज बोलायला लागलो होतो आणि नंतर लक्षात येतं घरी आल्यावर, अरे या माणसाने इतके मोठे सिनेमे दिलेत, स्वदेशसारखा, लगानसारखा. मी लगानची औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला अप्सरा थिएटरला हे होतं, प्रदर्शन होतं आमचं तिथे, आणि त्या थिएटरचं पण इनॉग्रेशन होतं नवीन अप्सरा थिएटरचं. तर त्याची फोटोग्राफी केली होती मी. तर त्याचे आता मी औरंगाबादला गेलो, मी ते फोटो शोधले पण मला काही मिळाले नाही. मी ते सरांना दाखवणार होतो पण ते काही झालं नाही. पण त्यांच्याकडं उत्तम काम करायचे आहेच. शेवटचं, हां, वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल न्यूज? वृत्तपत्र. मी आजही औरंगाबादला घरी गेलो की मी पेपर वाचतो. आमच्या घरी दिव्य मराठी येतो, ते मी आवर्जून वाचत असतो. अजून तुझं वृत्तपत्राचं वाचन आहे म्हणजे? हो मूळचा नाटककार किंवा असं? हो, आई घरी वाचन करायचे. म्हणजे हां, ती आई त्यावेळेस जेवढी जास्त वाचन करणारी नव्हती, म्हणजे वाचता येत नव्हतं. पण मग रविवारी वडिलांना ती सांगायची की आज संध्याकाळ झाली, आता तुम्ही वाचा. मग ते 2 पानं वाचायची, ते आपल्याला ऐकायला मिळायची. मग तेच ती वाचन, पेपर वडील वाचायचे, मोठे बंधू वाचायचे, मोठ्या वहिनी. त्याच्यामुळे आज मीही वाचतोच. तर रसिको, असा हा प्रवीण डाळिंबकर. तू आज आमच्या या इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या स्टुडिओमध्ये आलास आणि ह्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये अगदी मनमोकळ्यापणा तुझा एक प्रवास सांगितला, अनुभव सांगितले. आणि बऱ्याचदा कसं होतं माहिती आहे ना, बऱ्याचशा कलाकारांचा हा जो असा प्रवास आहे, हा लोकांपर्यंत पोचत नाही, तो पोचायला पाहिजे. आपल्याकडे आज एवढे कलाकार आहेत, प्रत्येकाकडे एक गोष्ट आहे, हो हो, त्याच्यामध्ये खाचखळगी आहेत, खूप काय आहे, पण ती लोकांपर्यंत पोचणं अत्यंत आवश्यक आहे. ती तुझी एक आतापर्यंतच्या टप्प्याबद्दल तू जे भाष्य केलं ते मला असं वाटतं की जे आता येऊ इच्छित आहेत ठिकठिकाणून, त्यांना पण त्याच्यातून शिकता येईल. आणि छान बोललास, छान गोष्टी सांगितल्या, फारच लोकांना या गोष्टी नक्कीच आवडतील. तर रसिको, आमच्या या इट्स मजा लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार सीझन 2 या पॉडकास्टमध्ये पुढची व्यक्ती, पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच त्याकडे तुमचं लक्ष असणार. खूप खूप धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.